सुरू करा. नमस्कार. आवाज येतोय? हा, करा करा, सुरू करा. येतोय. नमस्कार. वाचक पीठच्या 65व्या काव्य चर्चेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी हनुमान वरगुळे सर यांच्या चालू इसवी सणाचे चिरदाह या काव्यसंग्रहावर वाचक पीठची 65वी चर्चा आयोजित केलेली आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्व वाचक पीठच्या प्रेमी जी काही सदस्य आणि बाकीचे महत्वाची मंडळी जॉईन झालेली आहे, उपलब्ध आहे या ठिकाणी, तर मी वाचक पीठ तर्फे भास्कर निर्मळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. आणि या ठिकाणी सर्वांना एक छोटीशी गोष्ट सांगतोय की या कार्यक्रमापासून आम्ही एक थोडासा बदल केलेला आहे आणि हा बदल म्हणजे सर्व सदस्यांपैकी, आमच्या वाचक पीठच्या सदस्यांपैकी दोन सदस्य बोलत असतात, तर त्याऐवजी यावेळेस एकच सदस्य बोलणार आहे. तर ही एक छोटीशी एक बदल आहे आमचा हा. तर तो बदल सर्वांनी नोंद करावा. आणि काहीतरी अडचण येते का? काही अडचण नाही सर, बोला. अडचण काय नाही सर, आवाज व्यवस्थित ऐकू येतोय. बोला सर, बोला. येतोय आवाज, बोला. हॅलो. हा, येतोय आवाज, बोला. ओके. हा, तर क्षमस्व, थोडीशी अडचण झाली होती. तर मी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या वाचक पीठच्या वाई येथील सदस्या डॉक्टर योगिता राजकर मॅडम यांना या ठिकाणी बोलवतो. त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. राजकर मॅडम. नमस्कार. आवाज येतोय? येतोय, बोला मॅडम. येतोय. वाचक पीठ प्रतिष्ठान आयोजित 65व्या दृक श्राव्य काव्य चर्चेमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज कवी हनुमान वरगुळे यांच्या चालू इसवी सणाचे चिरदाह या काव्य संग्रहावर आपण आभासी पटलावर चर्चा करत आहोत. उपस्थित सर्व मान्यवर श्रोते यांचं वाचक पीठ प्रतिष्ठानच्या वतीनं मी सर्वांचं शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करते. वाचावे ते आम्हीच हे ब्रीदवाक्य घेऊन 9 ऑगस्ट 2020 रोजी सुरू झालेला हा काव्य चर्चेचा वृक्ष आता चांगलाच बहरास येऊ लागला आहे. ही काव्य चर्चा दर महिन्याला अखंड चालू आहे आणि ती आभासी पटलावर दर महिन्याला होत असते. त्यातीलच एक काव्य चर्चा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. आजची 65वी काव्य चर्चा आहे.
आदरणीय चंद्रकांत भोसले सर आणि भास्कर निर्मळ यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेले वाचकपीठ प्रतिष्ठान आज यशस्वीपणे आणि दमदार वाटचाल करत आहे. मराठी साहित्य विश्वात दखल घ्यावी असा हा उपक्रम आहे. आज विशेष चर्चेसाठी निवडलेला काव्यसंग्रह असेल किंवा दरमहा निवडलेले काव्यसंग्रह आमचे वाचकपीठचे सदस्य स्वतः विकत घेतात आणि ते वाचून गंभीरपणे काव्यचर्चेमध्ये सहभाग नोंदवतात आणि आपला अभिप्राय देतात. प्रत्येक महिन्याला अखंडपणे आणि गांभीर्याने या गोष्टी केल्या जातात. मराठी साहित्य विश्वामध्ये वाचले गेले पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, म्हणूनच विविध विषयांवरील प्रकाशित झालेले काव्यसंग्रह आपण या काव्यचर्चेसाठी निवडत असतो आणि त्यांची सर्वांगाने सांगोपांग चर्चा घडवून आणत असतो. त्यासाठी आपण साहित्य क्षेत्रातील अभ्यासक, दिग्गज यांना आमंत्रित करून सर्वांना सहभागी करून घेत असतो. मराठी साहित्य विश्वातील हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असं मी मगाशीच म्हटलं. वाचकपीठ प्रतिष्ठानचे सदस्यही काव्यचर्चेमध्ये आपले भाष्य थोडक्यामध्ये मांडत असतात. वर्षातून एकदा ही काव्यचर्चा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. नुकतीच प्रज्ञादया पवार यांच्या हिल्लोळ हरवून आत बाहेरचा या काव्यसंग्रहावर नांदेड येथे काव्यचर्चा घडवून आणण्यात आली. सर्वांच्या सहकार्याने वाचकपीठ प्रतिष्ठान अतिशय दमदारपणे पावलं टाकत वाटचाल करीत आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आणि मराठी विश्वात साहित्य क्षेत्रात काहीतरी करत राहण्याचे हे जे वृत्ती आहे हे असंच आपण करत राहूया आणि साहित्य सेवा करत राहूया. एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडमचं धन्यवाद खूप खूप. या ठिकाणी हनुमान वरगुळे यांच्या कविता संग्रहावर हा संग्रह आपण वाचकपीठने का निवडला असं जर मला कुणी प्रश्न विचारला तर मी सांगेल की आता आपल्या आतल्या आगीला शिलगावर जाईन मी. म्हणजे ही एक ओळ संपूर्ण काव्यसंग्रहाचं प्रतिनिधित्व करतं आणि आम्हाला ह्या ओळीने या कवीच्या आतली धग दिसली आणि ती जी धग आहे ती चालू इसवी सणाचे चिरदाह या कविता संग्रहातून आपल्याला दिसते आहे आणि आजचे मान्यवर त्याच्यावर सविस्तर बोलतील. तर कवी हनुमान श्रीराम वरगुळे हे MA नेट सेट आहेत आणि MJ पण झालेले आहे जर्नलिझम मध्ये. लेखन त्यांनी बऱ्यापैकी केलंय. नवीन पिढीचा कवी आहे आणि त्यांच्या कविता सशक्त असल्यामुळे म्हणजे जी काही आता सध्या अस्तित्वात असलेली मराठी साहित्य चळवळीतील मासिकं आहेत, साहित्यिक मासिकं किंवा दिवाळी अंक, तर त्यांच्या त्यात बऱ्यापैकी कविता नोंदल्या गेलेल्या आहेत. तर मी हनुमान वरगुळे यांना आपलं मनोगत आणि 2 कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी बोलवतोय. कवी हनुमान वरगुळे. नमस्कार. येतोय आवाज येतोय? बोला सर. वाचकपीठ आयोजित या काव्य चर्चेमध्ये हा कविता संग्रह निवडल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो किंवा मनपूर्वक मी तुम्हाला हे करतो की हा कविता संग्रह तुम्ही निवडला. बऱ्याचशा गोष्टी आहेत की मला आता माझ्याच कविता संग्रहावर हे असल्यामुळं थोडंसं मनात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्या असतातच. इथं जमलेले सगळे जण जे आहेत तर ते खूप सगळे जवळचे आहेत, त्यामुळं त्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणार आहे. मला त्यांच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहायला आवडेल. ही जी कविता आहे कवितेच्या बद्दल बोलायचं म्हणजे काळ जो आहे, भवताल जो आहे आपला भवताल
अनेक अर्थांनी आपल्याला पोरकं करत चाललेला भवताल आहे. या भवतालातल्या अनेक जाणीवा ज्या सतत काहीतरी नवं करू पाहत आहेत किंवा काहीतरी असं घडतंय की ज्यामध्ये आपण पोरकेपणाचे अत्यंत वेगानं असलेली जी धग आहे ती सहन करत राहतो. यात आलेल्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या स्त्रियांच्या बद्दल शोषण, दुःख अशा अनेक अर्थांनी कविता तशा बऱ्याच अनेक लोक लिहित असतात. अनेकांनी लिहिलेल्या कविता आहेत ज्यामध्ये पोरकेपण असतं, जगणं असतं, दुःख असतं, हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की कवितेनं आपलं आत्मभान निर्माण करावं असं सतत वाटत राहतं. आत्मभानाचा आणि कवितेचा जवळचा संबंध आहे. आत्मभानाकडे कविता जायला पाहिजे, पण बऱ्याच अंशी आपण आपलं आत्मभान शोधता शोधता भवतालाचं जगणं जे आहे तर ते जगणं अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण ते जगणं अधोरेखित करताना बऱ्याच वेळा जे जाणवत राहतं, जी दुःख आपल्या भवताला जाणवत राहतात, त्या आपण आत्मभानाचे दरवाजे सारखे ठोठावत असतो, पण आपल्याला आत प्रवेश मिळतोच असं नाही. बऱ्याच वेळा आपण आपल्या आतल्या निष्ठत चाललेल्या कितीतरी कविता पाहत राहतो ज्या आपल्यापासून निष्ठत जातात आणि जी माणूस म्हणून जी कणव आपल्यात असायला हवी किंवा माणूस म्हणून जी करुणा आपल्यात असायला हवी, त्या करुणेच्या जवळ जाताना अनेक प्रार्थना आज पायदळी तुडवताना दिसतायत लोक. म्हणजे अनेक ज्या प्रार्थना रस्त्यावर येतात किंवा अनेक ज्या प्रार्थना म्हणल्या जातात त्या सगळ्याच्या सगळ्या प्रार्थना आज निस्त्या वरवरून म्हणल्या गेलेल्या जाणवत राहतं. म्हणजे आपण शाळेत शिकल्यापासून भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत म्हणून कितीतरी वेळा म्हणलेली प्रार्थना आज त्या प्रार्थनेच्या जवळपासही आपण जात नाही आणि आपल्या आत जात धर्म, पंथ या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण आपला भवताल इतका हे करत चाललेलो आहोत की त्या भवताला जवळपास करुणा आणि प्रार्थना या दोन गोष्टी निस्त्या शब्द, भावपूर्ण श्रद्धांजली सारखे शब्द येत राहतात आणि त्या शब्दांचे अर्थच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत असं वाटायला लागतं. आणि हे सगळं वाटत चाललेले असताना आपण जी लढाई लढवतो की जी मानवतेपर्यंत पोहोचण्याची जी लढाई आहे त्या मानवतेपर्यंत आपली कविता पोहोचायला हवी. कारण ती पानगळ असते, पानगळ आणि नवी येणारी पालवी या दोन्हीच्या मध्ये चाललेला जो संवाद असेल किंवा दोन्हीच्या मधून जे निष्ठत चाललेलं जगणं असेल ते जगणं आपल्याला अधोरेखित करता यावं आणि ते अधोरेखित करता येण्यासाठी लिहायला हवं किंवा ते अधोरेखित करता येण्यासाठी आपण हे सगळं जगणं शोधायला हवं असं वाटत राहतं. आपल्यापासून जी माणसं आपल्या आत काहीतरी सांगत असतात किंवा जी माणसं आपल्या खूप जवळ असतात ती माणसं हळूहळू निघून जातात. कारण आपण जसं जसं वाढत जातो तसं तसं अनेक गोष्टी आपल्या हातून निघून जातात आणि मग आपल्याकडे जी स्पर्शाची भाषा राहते किंवा जे काही त्यांचं म्हणून आपल्या भोवताला स्पर्श झालेल्या वस्तू किंवा स्पर्श झालेलं जे जगणं असतं आपल्या आयुष्याशी त्यांच्या जो निगडीत जाणीवा आहे ती जाणीवा आपल्या कवितेच्या लेखनाच्या किंवा जे काही आपण लिहित असू तो भोवताल आपल्या हातून यायला हवा असं लेखनाच्या बद्दल सतत वाटत राहतं. ही जी जाणीव आहे ती जाणीव माहिती नाही कशी येते किंवा किती यायला पाहिजे किंवा कविता आपल्याला काय सांगते किंवा काय सांगू पाहते यापेक्षा आपण त्या कवितेच्या आत किती उतरत जातो किंवा एखाद्या कवितेच्या भावनेजवळ किती जातो ह्या त्यातला महत्वाचा भाग असावा. किंवा आज जे बघतो की ज्या स्त्रियांच्या बद्दल आपण सतत बोलत असतो त्या स्त्रियांना वरवरून स्वातंत्र्य नावाची गोष्ट आपण मिळाली असं म्हणत असू आपण. म्हणजे जवळपास जी काही आपल्या इथल्या अनेक ज्या काही वेगवेगळ्या ह्या असतील त्यातून जे निर्माण झालेलं अस्तित्व आहे स्त्रियांचं त्या अस्तित्वामध्ये वरवरून स्वातंत्र्य पण दिसत असेल तरीही साखळदंड बांधलेले दिसतात जे अदृश्य आहेत आणि त्या अदृश्य साखळदंड सातत्यानं ही सगळी जाणीव ओढत राहतात. म्हणजे त्या स्त्री पुरुष अशा अनेक जाणीवा ज्या आहेत त्या सगळ्या जाणीवांमधून त्यात पुरुषही बऱ्याच वेळा अडकले जात असतील किंवा बऱ्याच वेळा कितीतरी गोष्टी असतील ज्या की आपल्याला आपला भोवताल एक शोधाचा विषय किंवा एक आत्मभान निर्माण करण्याकडे जाण्यासाठी प्रावर्त करणारा विषय म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहायला पाहिजे. कविता ही खरं तर आपली आतली गोष्ट आहे. आपल्या आतल्या जाणीवेची ती एक दीर्घ असलेला श्वास आहे. कारण बऱ्याच वेळा आपण आपलं भान हरवून जाण्याऐवजी आपण कवितेत आलो की बऱ्याच वेळा चांगलं सुसह्य वाटायला लागतं. आपल्या भोवतालात असलेली नदी आपल्या भोवतालात असलेली झाडं माणसं फुलं फळं ही सगळी जी आहे ही आपल्या अस्तित्वाला
एक अधोरेखित करणारी जी जाणीव आहे त्या जाणीवेपर्यंत कवितेनं जावं हीच अपेक्षित वाटतं, त्याच कवितेबद्दल अपेक्षित आहे. आता अनेक ज्या घटना घडतायत किंवा अनेक ज्या गोष्टी घडतायत यात येणारी ही स्त्री जी आहे किंवा यात येणाऱ्या ज्या सामाजिक जाणीवा आहेत त्या सगळ्या सामाजिक जाणीवा आपल्या सगळ्यांमध्येच असतात आणि त्या सगळ्या जाणीवेपर्यंत आपला चालण्याचा पोहोचण्याचा प्रवास सातत्यानं सुरू असतो. तो प्रवास आपला पूर्ण व्हायला हवा आणि आपण माणूस म्हणून खंबीर उभं राहायला हवं असं वाटत राहतं. मी तर 2 कविता माझ्या सादर करणार आहे, 2 कविता म्हणून दाखवणार आहे. 2 कवितेतली पहिली कविता आहे ती नवा जन्म अशी कविता आहे. आजीच्या संबंधानं आलेली ती कविता आहे. अंगणातल्या बाबडीला सांगत असशील तू चिल्या पिल्यांच्या विस्तारानं गोष्टी. अंगणातल्या बाबडीला सांगत असशील तू चिल्या पिल्यांच्या विस्तारानं गोष्टी. वेल मांडवाला गेल्याचं किती वेळा बोलली असशील तू. अंगणातल्या बाबडीला सांगत असशील तू चिल्या पिल्यांच्या विस्तारानं गोष्टी. वेल मांडवाला गेल्याचं किती वेळा बोलली असशील तू. पाखरांना शेजाऱ्या पाजारच्या लेकीबाळींना डोळे ओले झाल्यावर बसली असतील अंगणात उडून गेलेल्या पाखरांची वाट पाहत. बसली असतील अंगणात उडून गेलेल्या पाखरांची वाट पाहत. किती नेटानं उभं केलं होतंस घर. किती नेटानं उभं केलं होतंस घर. सारवल्या होत्यास फोपाड भिंती. टाकला होतास अंगणात सडा. लावली होती झाडं लेकरं पाखरं सावलीत नांदतील म्हणून. किती नेटानं उभं केलं होतंस घर. सारवल्या होत्यास फोपाड भिंती. टाकला होतास अंगणात सडा. लावली होती झाडं लेकरं पाखरं सावलीत नांदतील म्हणून. आता तुझ्या अंगणात फांदीला चिवचिवाट ऐकू येतो. एका चिमणीचा जन्म नव्याने होतो. एका चिमणीचा जन्म नव्याने होतो. अशी एक कविता. आणि दुसरी जी सामाजिक आशय असलेली कविता आहे, सध्याच्या जगण्याच्या बद्दलची ती कविता आहे. आतल्या आगीला शिलगावत नावाची जी कविता आहे, या कवितेने या कविता संग्रहाचा शेवटच झालेला आहे. ही दहशतीची वर्ष सरत नाहीत नुसती आतल्या आत आग. ही दहशतीची वर्ष सरत नाहीत नुसती आतल्या आत आग. विझवायला पाणी नाही रानोमाळ कचरा उडतोय बेफाम. तू सांगितलेले कोणतेच मलम आता काम करत नाही. ही दहशतीची वर्ष सरत नाहीत नुसती आतल्या आत आग. विझवायला पाणी नाही रानोमाळ कचरा उडतोय बेफाम. तू सांगितलेले कोणतेच मलम आता काम करत नाहीत. नुसता धुमसता अंधार अन तू कसल्या टिकली एवढ्या उजेडाच्या नादी लागून चमकावतोस बॅटरी. नुसता धुमसता अंधार अन तू कसल्या टिकली एवढ्या उजेडाच्या नादी लागून चमकावतोस बॅटरी. दिसत नाही काहीच पण तुम्ही बॅटरीच्या उजेडात होते ही अफवा गावभर पसरत जाते. दिसत नाही काहीच पण तुम्ही बॅटरीच्या उजेडात होते ही अफवा गावभर पसरत जाते. कसला उजेड कसला अंधार कोंदट दळभद्री. तू दिवा पेटवण्यासाठी गोडतेल राखेल काय ते शोध. तू दिवा पेटवण्यासाठी गोडतेल राखेल काय ते शोध. आता आपल्या आतल्या आगीला शिलगावत जाईन मी. आपल्या आतल्या आगीला शिलगावत जाईन मी. या काव्य चर्चेमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी इथं ऐकायला आलेले सगळेजण खूप मोठे दिग्गज आहेत. किनगावकर सरांपासून विश्वाधार देशमुख सर, खंदारे सर, शिंदे सर असे सगळे मोठे दिग्गज सगळे इथं आहेत. आणि मला बऱ्याचशा माझ्या स्वतःबद्दल असल्यामुळे ते मला बोलता येत नाही, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं असेलच. त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद हनुमान. एक आजच्या नवीन लिहिणाऱ्यांमध्ये अतिशय सशक्त अशी कवितेचा प्रत्यय आता आपल्याला त्यांच्या या 2 कवितेतून आला. तरीही मित्रांनो मला मोह होतोय की कवी व्हरगुळ्यांच्या कवितेतली जी आग आहे ती आग म्हणजे ती स्वतःच्या आईबद्दलच्या ज्या काही भावना आहेत, आईबद्दलचं प्रत्येकाचं जे काही आत्मीय असणं हे तर असतं, पण आईबद्दल जी काही आईला त्रास होतोय किंवा झाला होऊन गेला तर तो त्रास त्यांच्या कवितेत नंतरच्या इतर स्त्रियांपर्यंत पोहोचला. म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीचं दुःख त्यांना आईच्या दुःखात दिसत होतं, आईचं दुःख त्यांच्यात दिसत होतं. आणि मला मी आज परिचय किंवा इतर गोष्टीमध्ये वेळ न घालवता आपण कविता संग्रहाचा आनंद घ्यायच्या दृष्टीने मला काही 2-3 काही कवितांच्या ओळी या ठिकाणी आपल्या समोर मी हनुमानच्या
ऐकवतो. तर ते आईबद्दल लिहितात की ऐकू येत राहिले आवाज बांगड्यांचे, बांगडी टिचल्याचे, फुटल्याचे, गाण्याचे, आदिम दुःखाचे. ह्या भावना ह्या व्यापक भावना आहे. जरी आईच्या संदर्भातल्या कवितेत काही आलेल्या आहेत किंवा दुसऱ्या कवितेत ते म्हणतात, माय आठवतं का तू गेलीस त्या दिवशी, खूप रडता आलं नाही, चुपचाप तुझ्या शहाण्या मुलासारखा उभा होतो. म्हणजे ही जी आतली जी धग आहे, तगमग आहे आणि वेदना आहे, तर त्या वेदना ज्या आहेत त्या हनुमानच्या कवितेतून आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर पुढे मी काही आणखी ओळी सांगेल, पण त्या अगोदर फार प्रस्तावना न करता आणि वेळेचं आपण भान ठेवून मी या ठिकाणी बोलवतोय पहिलं भाष्य करायला आमच्या वाचकपीठचे सदस्य डॉक्टर शरद ठाकर सर. शरद ठाकर सर, आपण या कविता संग्रहावर वाचकपीठच्या सदस्याच्या भूमिकेतून कसं बघता आणि त्यावर तुमचे काय विचार आहे ते मांडावेत. डॉक्टर शरद ठाकर. धन्यवाद सर. आजच्या काव्य चर्चेचे आदरणीय अध्यक्ष, भाष्यकार आणि उपस्थित सर्व सन्माननीय, मला चालू इसवी सनाची चिरदाह या कविता संग्रहाबद्दल काय वाटतंय तर ते मी सांगतो. चालू इसवी सनाचे चिरदाह हा कविता संग्रह वाचत असताना आपल्याला कवीच्या मनात आईने पेरलेल्या संवेदनशीलतेच्या, संस्काराच्या नाना प्रकारच्या बिया कशा सशक्त आहेत आणि आईने पेरलेल्या बियाचे आता कसे डेरेदार फुलं, फळं आणि सावली देणारं झाड झालेलं आहे, हे या कविता वाचत असताना आपल्याला समजून घेता येते. रुजलेल्याचं कायम झाड होतं या आशेवर आपण स्वतःला गाडून घेत राहिलो असे म्हणत असताना कवीचा जो आशावाद आहे तो फार महत्वाचा वाटतो. कारण प्रत्येकाला आज कुठल्याही बाबतीत आपण थोडे काही केले की त्याचे तात्काळ फळ मिळाले पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते आणि अपेक्षा ठेवूनच जो तो विशिष्ट कृती करत आहे. पण कवीला हे माहीत आहे की एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस या उक्तीप्रमाणे जोपर्यंत कुठल्याही क्षेत्रात आपण आपले सर्वस्व देऊन निष्ठेने काम करणार नाहीत तोपर्यंत त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळणार नाही. पण कवी हनुमान हरगुळे त्यांच्या आई वडिलांनी पेरलेल्या खोलखोल संस्काराच्या बियांचा विचार करतात तेव्हा लक्षात येते की निष्ठेने पेरलेल्या बियाचे नक्कीच झाड झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते आशावादीपणे म्हणतात, रुजलेलेच झाड होतं या आशेवर कायम गाडून घेत राहिलो आम्ही. असे कायम दुसऱ्यासाठी, समाजासाठी स्वतःला विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन गाडून घ्यायला शिकवणारी माय ही तशीच त्याच निष्ठेने जीवन जगणारी होती. म्हणूनच माय स्वतःला कितीही कष्ट सहन करावे लागले, यातना भोगाव्या लागल्या तरी स्वतः स्थितप्रज्ञ राहून आपल्या घरातील चिल्यापिल्यांचा विचार करून माय कठीण परिस्थितीत हिमतीने नेटाने आपला संसार करते आणि त्यातून नकळतपणे आपल्या लेकरांच्या मध्ये आलेल्या परिस्थितीला कसे धैर्याने तोंड द्यायचे हे संस्काराचे बीज माय पेरत असते. त्याबद्दल कवी म्हणतात, तू भेगाळल्या पाय वाटेवरची सावली झालीस, ओलू दिलं नाही स्वतःला, उलट तग धरण्याच्या बिया पेरत राहिलीस. घर संसार व्यवस्थित चालावा म्हणून गोवऱ्या वेचणारी, खळ्या दळ्यावर जाऊन मात्र गोळा करणारी, दळण दळणारी, घरदार चांगले राहावे म्हणून भिंतीला फोपडे येऊ नये म्हणून सारवण करणारी माय आपला संसार रडगाणी गात न बसता नेटाने आनंदाने करते. अनेक स्त्रियांना म्हातारपणी त्यांचा नवरा, लेक किंवा नातवंडी ही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही माय त्यांना शिव्या शाप देत नाही तर उलट त्यांचेही कल्याणच व्हावे असा आशीर्वाद देवाकडे मागत असते. बाप, लेक, आजा, नातू या सर्वांकडून त्रास सहन करूनही नात्याला तोडण्याऐवजी जोडण्याचाच प्रयत्न माय नेहमी करत राहते. याबद्दल हनुमान हुरगुळे म्हणतात, मायबाई तू नसतीस तर कोणी घातले असते इतके टाके जोडलेल्या दाराला आणि नात्याच्या पदराला. संस्काराचे बीज पेरण्यासाठी माय काबाड कष्ट करते, हाल अपेष्टा सहन करते आणि संस्काराचे बीज मातीआड करताना तिला पक्का विश्वास असतो की या बीजचे एक दिवस नक्कीच झाड होणार. म्हणून माय स्वतःला सृष्टीत
नदीत मातीत गर्भाशयात रुजून घेते आणि तीच एक दिवस बीतून उगवून येऊन सावली देणारं झाड होते. मायसारखं घरच्यांसह नात्यातल्या सर्वांसाठी त्यासोबतच गावातल्या अडल्या नडलेल्यांच्या कामी येण्यासाठी माय सतत प्रयत्न करत असते. कधी सोयीन होऊन अडलेल्या बाईचा जीव वाचवते. आजारी बाया माणसाच्या मदतीला जाऊन त्यांना जगण्याचं बळ देते. सगळ्यांनाच एक दिवस मातीत जायचे आहे हे शाश्वत सत्य माईला माहीत असते. म्हणून माय सर्वांच्या सुखदुःखात स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सहजपणे सहभागी होते. याबद्दल ते म्हणतात, डोळ्यातलं पाणी लपवून तो जगण्याच्या कोणत्याही ऋतूशी जुळून घेता आलं. तुला जगण्याच्या कोणत्याही ऋतूशी जुळून घेता आलं. सर्वांसोबत असे जुळून घ्यायचे तर त्यासाठी असे माईसारखे झिजावे लागते. तरच माणसाला सर्वांसोबत जुळून घेता येईल. बदललेल्या नातेसंदर्भाबद्दल विचार केला तर त्या संदर्भातली काही कविता या संग्रहात आलेल्या आहेत. बालपणी मायबाप किंवा बहीण भाऊ याबद्दल असणारे प्रेम माणूस जसा जसा मोठा होत जातो तसे तसे या नात्यातले प्रेम कुठे कसे कमी होत जाते हे काही कळायला मार्ग नाही. नात्यातील व्यक्ती कुठल्या तरी एखाद्या शब्दाला धरून बसतो आणि आपणही त्याच गोष्टीला धरून कितीतरी दिवस एकमेकांना पाण्यात पाहणार आहोत याचा विचार न करता द्वेषाने वागत राहतो. एकमेकांशिवाय एक क्षणही न घालवणारे भाऊ मोठे झाले की कसे काय एकमेकांचे वैरी होतात हे समजत सुद्धा नाही. आणि आपल्या रक्ताचे नाते असूनही आपण आपल्या माणसांबद्दल समोरासमोर न बोलता एकमेकाच्या मनात कोणी काय विष पेरणी केली आहे हे समजून न घेता एकमेकांचा द्वेष करत राहतो. असे हे बंदकीचे रूपांतर दंग्यात होऊ नये ते कुठंतरी थांबलं पाहिजे असे त्यांना वाटते. यासाठी काही प्रयत्नही करता येत नाहीत. म्हणून फाटत चाललेल्या नातेसंबंधाबद्दल ते म्हणतात, माझ्या आत छिद्र पडत जातात. शिवता येत नाहीत की टाके घालता येत नाहीत. नुसतं पाहताही येत नाही नात्याचं आभाळ गळताना. नात्याचं हे आभाळ गळू नये असे वाटणाऱ्या कवीला सत्य कुठल्या साहनेवर घासल्या जाणार आहे हे शोधत फिरण्यापेक्षा बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने चालणे महत्वाचे वाटते. म्हणून ते म्हणतात, हे सगळं भयावह भरगच्च रस्त्यात सोडून आपल्या आत डोकावणाऱ्या बुद्धाच्या शांत सदनात निघून जावं मेंदूच्या शिरा तुटण्याआधी. या कविता संग्रहात सावली ही प्रतिमा 7 कवितांमधून आलेली आहे. तर आभाळ ही कविता जवळजवळ 8 कवितांमधून आलेली आहे. हे आभाळ नाते आणि त्या नात्यातल्या तुटलेपणाचे असेल किंवा होणाऱ्या दुःखामुळे गळणारे असेल. कवी हनुमान होरगुळे यांच्या कवितेमधून अंधार ही प्रतिमा देखील खूप मोठ्या प्रमाणावर वापरलेली दिसून येते. हा अंधार आंतरिक दुःखाचा, अज्ञानाचा, नात्यात पडत चाललेला दरीचा आहे. कवितेत अंधार ही जशी प्रतिमा वापरली आहे तशीच उजेड ही प्रतिमा आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार कुठेतरी संपला पाहिजे यासाठी वापरलेले आहे. एकंदरीतच चालू इसवी सनाचे चिरदाह या कविता संग्रहात चालू इसवी सनातील नातेसंबंधात येत असलेला दुरावा आणि त्या दुरावामुळे मनाची होणारी घालमेल व त्या अस्वस्थतेतून मनाला वेदना देणारा चिरदाह या कवितेतून आविष्कृत झालेला आहे. या कविता संग्रहात संस्काराच्या बिया पेरणारी कविता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण वरगुळे सरांच्या कविता संग्रहावर खूप छान वाचकपीठ तर्फे तुमची भूमिका मांडली आणि असं एक अभ्यासपूर्ण भाषण जेव्हा आम्ही आमच्याच सदस्याचं ऐकतो तेव्हा आम्हाला आमचेच कौतुक करावं वाटतं अशी गोष्ट आहे. फारसा परिचय देत नाहीये कारण आपल्याला मान्यवरांकडनं कविता ऐकायच्या आहे. तर या ठिकाणी पुढचा वक्ता बोलवण्या अगोदर मला परत एकदा मगा सरांनी ठाकर सरांनी जे काही वरगुळे सरांच्या कवितेवर भाष्य केलं तर त्या संदर्भातल्या मी कवितेच्याच ओळी परत सांगतो की आपल्या भावाविषयी, भावबंदकीविषयी जे काही वरगुळे सरांच्या कवितेत आलंय तर त्या 2 ओळी अशा आहे की कुठं हरवलाय सूर सापडत नाही. कुठं हरवलाय सूर सापडत नाही
आपण इतके कसे अनोळखी झालो. म्हणजे जवळच्या भावाबद्दल किंवा भावाच्या नात्याबद्दल, भावाबद्दल म्हणण्यापेक्षा आजकाल आपली जी जवळच्या रक्ताची जी नाती आहेत ती कशी बिघडतायत, तुटतायत. तर त्या संदर्भात हे जी काही वेदना आहे ती वेदना या ठिकाणी आपल्याला या ओळीतून दिसते. अशाच ओळी जर सांगायच्या ठरल्या तर ते एका कवितेत म्हणतात की भावबंदकीचं दंग्यात रूपांतर होण्याआधी ही रानभूल समजून आपण आपल्या घरट्यात परतायला हवं. म्हणजे कवीचं जे शहाणपण असतं अशा प्रदूषित काळात तर ते असं असतं. आणि हे खूप महत्वाच्या ओळी वरगुळे सरांच्या आहेत आणि मला निश्चितच या ओळी या ठिकाणी सांगण्याचा मोह झाला. तर पुढचे वक्ते आपले आहेत प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव राऊत, शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी लातूर. आता प्राध्यापक मंडळींकडनं आम्हाला ऐकायला नेहमी आवडतं आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे वाचकपीठमध्ये जवळपास 80% हे टेक्निकल तांत्रिक लोक आहेत. शिक्षणाची किंवा मराठी साहित्याशी खूप आतला आनंद घेणारी लोक आहेत आणि त्यासाठी त्यांना कविता आपल्यासारख्या लोकांकडून समजून घ्यायची आहे. राऊत सरांचं शेतीविषयक आत्मीय जाणीवा आणि त्यावर चिंतनगर्भ असे विचार ते बऱ्याच ठिकाणी मांडलेले आहेत. लेखन त्यांचं खूप समृद्ध आहे आणि मराठी भाषेचं जे काही समीक्षणात्मक लिखाण आहे तर आज आपण आम्हाला वाचकपीठला मार्गदर्शन करावं, या संग्रहावर बोलावं. मी विनंती करतो डॉक्टर राऊत सरांना. सर्वांना नमस्कार. नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 65व्या दृकश्राव्य मासिक चर्चेमध्ये वाचकपीठाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद. बोलणारा प्राध्यापक आहे असं तुम्ही म्हटलात सर, पण हा साहित्य सेवेचा हा जो पसारा आहे, हा जो प्रवास आहे, हा जो संसार आहे, हा संसार खऱ्या अर्थानं मराठीच्या प्राध्यापकांनीच करावा अशातला भाग नाही, पण हे सगळे निष्ठेने करतात. आणि आपलं हे जे वाचकपीठ आहे कोरोनाच्या काळामध्ये तयार झालेलं आहे. आपत्तीतनं जन्मलेलं अपत्य किती सुंदर असू शकतं, ते धक्क्यातनं कसं बाहेर येऊ शकतं याचा एक सुंदरसा प्रवास या वाचकपीठाच्या रूपातनं आज आम्हाला अनुभवायला भेटतोय. या मासिक चर्चेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर महेंद्रजी शिंदे सर, माझ्यासोबत जे महत्वाचं भाष्य करणार आहेत ते लोकसाहित्याचे अभ्यासक आदरणीय गुरुवर्य साहेबजी खंदारे सर. या वाचकपीठामध्ये खऱ्या अर्थानं मला ज्यांच्यामुळं उपस्थित राहता आलं ते आमचे मित्र, समीक्षक मित्र शरदजी ठाकर, मारुती सावंत सर, ज्यांचं संचलन आता करत आहेत निर्मळ सर. आपण त्यांचं घामाचे संदर्भ मी हा कविता वाचली आणि ते आपल्याही वाचकपीठाचे महत्वाचे सदस्य आहेत ह्याचा मला आनंद वाटला. ते आमचे मित्र किरणजी भावसार, विश्वाधार देशमुख सर, आमचे मित्र सखारामजी कदम सर, काव्यग्रहाचे विष्णूजी जोशी, अतिशय महत्वाची सिद्धहस्त मंडळी या ठिकाणी ही कविता ऐकायला आणि या कवितेवरचं भाष्य ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला हनुमान वरगुळे हा माझा जो मित्र आहे, मी त्याला हनुमान परत परत या अर्थाने म्हणेल, कारण तो समविचारी आहे. चिंतनाच्या पातळीवरती आम्ही चर्चा करतो, गप्पा करतो. कधी तो मंचीय व्यासपीठावरती मला दिसला नाही. त्या ठिकाणी त्यांची कविता या ठिकाणी टाळ्या घेणारी कदाचित नसेल, पण त्यांच्या कवितेमध्ये असणारी जी अनुभवाची आणि अस्सलतेची जी जाणीव आहे आणि हा कवी वाचन करतोय, सतत सतत वाचन करतोय. आणि मला वाटतं की जी माणसं चळवळीमध्ये कार्यरत आहेत, जी माणसं स्वतः त्या अनुभवातनं गेलेली आहेत आणि ज्यांचा अभ्यास हा चांगला आहे, तर त्यांचं साहित्य मला वाटतं अधिक उत्तम स्वरूपाचं असतं. आणि
चालू इसवी सणाचे चिरदाह हे कवितेचं शीर्षक जर पाहिलं तर ज्या काळामधनं आपण सगळे मार्गक्रमण करत आहोत तर तो काळ अस्वस्थ करणारा काळ आहे. आपल्याला जे बोलायचं असतं ना ते आपण मनामध्ये दडपून ठेवणारा हा काळ आहे. म्हणजे आज सगळ्याच संकल्पना वेगवेगळ्या बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे त्या देशभक्तीच्या असतील, देशद्रोहाच्या असतील, व्यक्त होण्याच्या असतील, सत्य मांडण्याच्या असतील. म्हणजे जे आपल्याला कुठेतरी मोकळं व्हायचं असतं तर ते मोकळं व्हायला सुद्धा आपल्या मनाला भीती वाटायला लागलेली आहे. अशा असुरक्षित काळामधनं आपण सगळेजण मार्गक्रमण करत आहोत आणि अशा ह्या काळाचे संदर्भ टिपण्याचं काम या ठिकाणी हा अबोल प्रकृतीचा हा जो आमचा मित्र आहे हनुमान वरगोळे यांनी चालू इसवी सणाचे चिरदाह या शीर्षकातलं चिरदाह जर पाहिलं तर ती जगण्यातली जी दाहकता आहे ही दाहकता अतिशय अस्खलित पद्धतीने त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. हा कवी कोणत्या साहित्य संमेलनात फिरकताना आपल्याला दिसणार नाही तेवढाचा. कोणत्या अगदी असतात ना काही कवितेच्या बनात वगैरे असे काही अशा ठिकाणी रमणारा दिसणार नाही. पण या कवीची कविता मला भेटली कुठं बरं तर ती प्रतिष्ठानमध्ये भेटली, मुराळीमध्ये भेटली, मुक्त शब्दामध्ये भेटली. हे जे काय आघाडीचे नियतकालिका आहेत अशा आघाडीच्या नियतकालिकामध्ये ती मला भेटत गेली. ती कधी वाघूर सारखा, अक्षरदान सारखा, प्रतिभा सारखे हे जे काही महत्वाचे दिवाळी अंक आहेत अशा दिवाळी अंकामधनं भेटत गेली आणि ही वाचत असताना वाचक म्हणून या ठिकाणी मला अस्वस्थ करत गेली. म्हणून ही कविता मला अतिशय महत्वाची वाटायला लागते. चालू इसवी सणाचे चिरदाह हा जो कविता संग्रह आहे ह्या कविता संग्रहामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 72 कविता आहेत आणि ह्या 72 कविता कोलाहलाचा काळ खोदून जगण्याची वाट तोडून आल्यावर आणि परिशिष्टाच्या परिघावरून अशा 3 विभागामध्ये कवीने या कविता संग्रहाची विभागणी केलेली आहे. अर्थात ती विभागणी अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती जरी आपल्याला दिसत असली तरी सुद्धा मात्र कवीच्या मनातल्या ज्या भावना आहेत ह्या भावना अशा वेगवेगळ्या स्तरावरती आणि वेगवेगळ्या रूपातनं आपल्याला पाहायला भेटतात. आई पहिल्या भागामध्ये भेटते, दुसऱ्या भागातही भेटते, तिसऱ्या भागातही भेटते. म्हणजे आईचा आणि कवीचा असणारं जे नातं आहे हे नातं म्हणजे अतिशय आस्थेचं नातं आहे. म्हणून कवीनं या कविता संग्रहाचं अर्पण पत्रिका लिहित असताना म्हटलेलं आहे की आई, अण्णा आणि इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यास. म्हणजे आई ही लेखकाची आई, अण्णा हे बाबा आणि इंद्रायणीचं वाहतं पाणी जे आहे ना तर त्यांना कदाचित डबक आवडलेलं नसेल. वाहतं पाणी कदाचित निर्मळतेचं लक्षण आहे, वाहतं पाणी मोकळेपणाचं लक्षण आहे. म्हणजे अगदी काळशार पाणी अनेक या पद्धतीचे संदर्भ कवी आपल्या कवितेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून हा कवी आपल्या आईवरती अतिशय कारुण्याच्या पातळीवरती बोलतो, कधी कधी विरहाच्या पातळीवरती बोलतो, कधी कधी तिच्या कष्टावर बोलतो, तिच्या घामावर बोलतो, तिच्या राप्तेपणावर बोलतो. आणि कवीचं जे एकूण जे बालविश्व आहे बालविश्व या निमित्ताने आपल्याला पाहायला भेटतं. कोणताही कलावंत, कोणताही साहित्यिक, कोणताही लेखक ज्यावेळेस आपल्या लेखणीमधनं काही शब्द उतरवत असतो ना तर ते उतरवताना त्या कवीचं जे मनोगमत, त्या कवीचं जे आत्मगत आहे, त्या कवीचं जे आत्मकथन आहे हे आत्मकथन नकळतपणे तो मांडत असतो. जेव्हा जेव्हा कधी हनुमान वरगोळे आम्हाला भेटतात ना तर त्यांचं ते अबोलपण आम्हाला ते जाणवतं, त्यांच्या चेहऱ्यावरला तो निस्तेज भाव आम्हाला जाणवतो. ह्या माणसानं काहीतरी सोसलेलं आहे, काहीतरी भोगलेलं आहे आणि हे जाणवतं ज्यावेळेस आपण ज्या कविता वाचतो ना तर ती कविता वाचताना आपल्याला जाणवतं की ज्यावेळेस ह्याच्यात असंख्य ज्यावेळेस कविता वाचतो म्हणजे सांगायला अडचण नाही कारण ही कविता वाचताना 2-3 कविता तर अशा आहेत की मी अक्षरशः रडलो. म्हणजे ज्यावेळेस हनुमान वरगोळे त्यांची आई उभी करतात तर ती आई उभी करत असताना मला माझी आई आठवायला लागते. म्हणजे जी कष्ट करणारी आहे, जी राबणारी आहे आणि हे जे राबणं या ठिकाणी कवीला खूप महत्वाचं वाटायला लागतं. म्हणून आईविषयीचं जे मोकळेपण आहे, आईविषयीच्या अस्तित्वाविषयी तो मांडत असताना आईचं अस्तित्व काय आहे बरं तर ते तिचं अस्तित्व सरपणापुरतंच आहे का, चूल भाकरीपुरतंच आहे का, शेतामध्ये राबण्यापुरतंच आहे का. आणि राबणं जरी असेल ना तर अगदी कवी असं म्हणतो की काल लेकानं, आज नातवानं आणि याआधी नवऱ्यानं कधीतरी बाहेर काढल्याचं अटळ सत्य ही आई भोगताना आम्हाला दिसते. ही आई केवळ हनुमान वरगोळे यांची आई एकटीची नाही तर ती समस्त स्त्रियांचं दुःख या ठिकाणी मांडण्याचं काम करते. म्हणून अगदी म्हणून त्या काळामध्ये मांडून ठेवलेलं आहे ना की पिता रक्षिती कौमार्य, भरता रक्षिती यौवन्य, पुत्र रक्षिती वार्धक्य, न स्त्रीचं स्वातंत्र्य अहंता. म्हणजे यदा कदाचित म्हणजे पिता, पुत्र, पती या सगळ्या प्रवाहामधनं तिला अगदी जागोजागी तिच्यावरती बंधनं लादण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे मनुस्फूर्ती ते अगदी
चालू इसवी सनाचे चिरदाह हा जो काही साहित्याचा प्रवास जर पाहिला ना, तर ह्या प्रवासामधनं स्त्रियांच्या दुःखावरती आणि स्त्रियांच्या सनातन शोषणपणावरती हा कवी मुक्तपणे या ठिकाणी मोकळेपणाने बोलताना आपल्याला दिसतो. कारण ह्या कवीला हे सगळं मांडत असताना, आईचं एकूण भावविश्व मांडत असताना, ते केवळ कवीचं जरी वाटत असेल ना, तर त्या कवितेच्या त्या मांडण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा कातर आवाज आहे, एक वेगळ्या पद्धतीचं कारुण्य आहे. म्हणून ह्या कवीला आपल्या कानावरती जे आवाज पडतात ना, तर त्या स्त्रियांच्या आदिम दुःखाचे ते आवाज पडतात. त्या दुःखाचे, बांगड्या फुटल्याचे, बांगड्या टिचल्याचे, आणि हे सगळं शोधण्याचं काम हा कवी या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या आईचा इतिहास कुणी मांडावं बरं? कारण आजपर्यंत ज्यांनी इतिहास लिहिलेला गेलेला आहे, तर तो इतिहास खऱ्या अर्थाने जेत्यांचा इतिहास लिहिला जातो, जे जिंकलेले माणसं आहेत त्यांचा इतिहास लिहिला जातो. गुलामांचा कुणी इतिहास लिहित नाही, पराभूतांचा इतिहास कुणी लिहित नाही. आणि ही आमची आई, आमची स्त्री या ठिकाणी खऱ्या अर्थानं पराभूत व्यवस्थेचं एक बळी ठरलेली आहे. म्हणून ते इतिहास आपण या ठिकाणी मांडलं पाहिजे, इतिहासाचं आपण उत्खनन केलं पाहिजे, इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं हनुमान होरगुळे यांनी घेतलेल्या जे काही शोध आहेत, त्यांनी घेतलेल्या जे काही नोंदी आहेत, हे नोंदी खऱ्या अर्थानं आईच्या आणि स्त्रियांच्या दुःखाच्या भोवती या ठिकाणी परत असताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यांची एक कविता आहे, तर त्या कवितेच्या ओळी आपल्या समोर ठेवाव्याशा वाटतात मला, की ते असं म्हणतात की माय तू उपसलेस कष्ट, माय तू उपसलेस कष्ट, दान घातलेलं लुगडं, चिंध्या चिंध्या झालेली चोळी, पालापाचोळ्याचं जगणं अंगावर मिरवलंस. कधी सांगितलं नाहीस तुझ्या घामाने लिहिलेल्या इतिहासाबद्दल, मांडलेल्या भूगोलाच्या अंदाजाबद्दल, उभं केलेल्या घराबद्दल तू मौन पांघरून अखंड पांगत बी होऊन उगत राहिलीस. म्हणजे खऱ्या अर्थाने आईचं जे जगणं आहे ना, हे आईचं जगणं खऱ्या अर्थाने ते इतरांच्यासाठी झिजत असते, चंदनासारखं झिजत इतरांना सुगंध देण्याचं काम करत असते. परंतु मी कुणासाठी तरी झिजले, मी कुणासाठी तरी राबले, मी कुणाच्या तरी सुखासाठी या ठिकाणी कारणीभूत ठरलेली आहे, असं ती कधी उरबडून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून तिचं हे जे मौन आहे ना, तर त्या मौनामध्ये किती स्वरूपाचे दुःख दडलेले असते, की जसं आपण पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर झूल घालत असतो, ते झूल पाहिल्यानंतर फक्त आपल्याला वरून रंगीबेरंगी बैल दिसतो, परंतु त्याच्या आतमधले जे ओळ आहेत, त्याचे ओरखडे आहेत, ते ओरखडे मात्र कुणाला दिसत नाही. कदाचित त्यांची आई सुद्धा ही या पद्धतीने जगत असताना आपल्याला पाहायला भेटते. की आईमध्ये कोणकोणत्या अशा अपार शक्ती आहेत बरं? तर मुळात माता आणि मातेमध्ये एक सृजनाची ताकद आहे, नवनिर्माणाची अपार क्षमता आहे. म्हणून ते म्हणतो की बी होऊन उगत राहिले मी. म्हणजे नवनिर्माणाची ताकद असताना ही आई बी होऊन जमिनीमध्ये रुतण्याचं काम करते. रुतल्यानंतर या ठिकाणी कुसते, त्याचं कोमात रूपांतर होतं आणि एका दाण्यापासून हजारो दाणे निर्माण होतात. ते हजारो दाणे या ठिकाणी कोणाची तरी भूक भागवण्याचं काम करतात. आणि अशा या काळामध्ये लोकांची भूक भागवण्याचं काम, त्याची तृष्णा भागवण्याचं काम खऱ्या अर्थाने आई करत असते. म्हणून ही आई वेगवेगळ्या रूपातनं या ठिकाणी कवीला या ठिकाणी जाणवायला लागत असते. आणि कवीच्या वरती खऱ्या अर्थानं ही आई एक सावलीचा आधार म्हणून या ठिकाणी राबताना दिसते. कारण ही आई माझ्यासाठी सावली आहे. म्हणून एका कवितेमध्ये येते असं म्हणतात की आई माय तुझ्या अपार सावल्या माझ्या आत पसरत जात आहेत, नदीचं काळशार पाणी आणि पाखरांची शीळ होत आहे. म्हणजे ह्या आईचं जी सावली आहे, सावली बनून या ठिकाणी आई लेखकाच्या सोबत या ठिकाणी वावरताना दिसते. पण ज्यावेळेस ह्या आईचं छत्र जातं, आई तिच्या लेखक म्हणजे कवीपासून निघून जाते, तर त्यावेळेस मात्र म्हणजे लेखकाच्या पदरी आलेलं जे पोरकेपण आहे, हे पोरकेपण आपल्याला पदोपदी जाणवताना दिसतं. त्याच्यातल्या असंख्य कवितेमध्ये कवीचं एकाकीपण जे आहे, कवी हा एकटेपणानं वावरताना दिसतो. म्हणून या कवितेतला जो नायक आहे, हा नायक या ठिकाणी एकांगी असण्याचं कारणच आहे की कारण त्याचा महत्वाचा आधार ती आई आहे आणि ती आई आता निघून गेलेली आहे. म्हणून कवी काय करतो की आपली आई जरी निघून गेलेली असेल ना, तर आईचे अनुशेष जणूक या ठिकाणी आपल्यामध्ये असावेत हे तर सांगण्याचं काम करतो. म्हणून कवी हा कधी कधी लोकसंख्येत किंवा लोकरीतीचा या ठिकाणी आधार घेण्याचं काम करतो. म्हणून आपल्याकडे पुनर्जन्माची जी काही गोष्ट आहे की म्हणजे या जन्मात आपण म्हणतो की म्हणजे जन्मोजन्मी हात मला पती मिळो, अशी जी काही गोष्ट आहे ना, की म्हणजे या जन्मामध्ये आपण माणूस आहोत पण पुढच्या जन्मामध्ये कोण आहोत, हे असं पुनर्जन्माचा एक संदर्भ लोकसंकेताने आपल्याकडे आलेले आहे. म्हणून त्या आईच्या विषयी या ठिकाणी मांडणी करत असताना कवी असं म्हणतो की आई माय तू गेल्यावर थोडी राख पळसांच्या बुडाला टाकली, माय तू गेल्यावर थोडी राख पळसांच्या बुडाला टाकली, गच्च मिठी मारली, माझ्या डोळ्यातून तू ओघळत राहिली, पळस फुलतो दरवर्षी आता मी त्याला माय म्हणून भेटत राहतो. म्हणजे कवी ज्यावेळेस आपली आई आता निघून गेलेली आहे, तर त्या आईच्या अस्थीची जी राख आहे, ती राख पळसाच्या बुडाला तो टाकतो. तो आंब्याच्या बुडाला टाकत नाही किंवा कोणत्या फळाच्या बुडाला टाकत नाही,
की जो पळस कधी या ठिकाणी कधी फुलारत नाही, परंतु पळसाच्या बुडाला टाकल्यानंतर जेव्हा जेव्हा कधी कवी म्हणून ह्या पळसाला मिठी मारतो तर त्यावेळेस मात्र त्यांच्या डोळ्यातनं निघालेले जे अश्रू आहेत, हे अश्रू म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून तर ती माझी आई आहे. अशा पद्धतीच्या अनेक संकेताच्या बाबी सुद्धा कवी या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचं काम करतो. आणि कवीचं हे जे पोरकेपण आहे, हे पोरकेपण दाखवत असताना ज्यावेळेस आपण काही ओळी वाचतो ना तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला ते सचित्र डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहायला लागत असतो. ही ताकद मला वाटतं त्या कवितेची आहे. याविषयीचं पोरकेपण सांगत असताना एक कवितेमध्ये असं आलेलं आहे की आई गेल्यानंतर नाहू घालतायत बाया तुला, आई गेल्यानंतर नाहू घालतायत बाया तुला, आणि मी मख्ख उभा पोरकेपणाचा आभाळ घेऊन. म्हणजे खऱ्या अर्थानं आई गेल्याच्या नंतर ज्यावेळेस पोरकेपणाची जाणीव या ठिकाणी कवीला झालेली आहे, आणि ती झाल्यानंतर या ठिकाणी मात्र लेखक म्हणतो की आता आई गेल्यानंतर माझा आता कोण आहे. म्हणजे हा शेवटचा जो प्रसंग आहे, अंगावरती आपल्या शहारे उभं करत असताना दिसतो. किंवा कधी कधी ज्यावेळेस कवी ज्यावेळेस गावी जातो ना तर गावी गेल्यानंतर असंख्य बायका ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहतात तर त्या पाहत असताना काय म्हणतात की बाया रोज भेटतात मला आडावर, बाया रोज भेटतात आडावर, विहिरीवर पाणी शेंदताना करुणेने पाहतात, परदिसा अर्धुसे लेकरू म्हणून. म्हणजे लेकराचं जे परदिसा अर्धिस म्हणजे खऱ्या अर्थाने याला कुणाचा आधार नाही. म्हणजे आई एक असं आपलं स्थळ असतं की ज्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आई गेल्यानंतर आपल्या अंगी या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं बळ राहत नाही, ऊर्जा राहत नाही. ही पोरकेपणाची जाणीव जी आहे ही जाणीव या ठिकाणी कवीने आपल्या कवितेमधनं मांडण्याचं काम केलेलं आहे. कवी ज्यावेळेस ह्या स्त्रियांचं असंख्य स्त्रियांचं दुःख मांडतो आईच्या रूपातनं काम केलं, तर त्या दुःख मांडत असताना खऱ्या अर्थाने इथली जी कृषी संस्कृती आहे, इथल्या समस्त स्त्रियांचं जे दुःख आहे हे दुःख मांडण्याचं काम करत असताना तो दिसतो. आणि हे सांगत असताना तो असं म्हणतो की डोक्यावर धुण्याचा भारा घेऊन माय बोलली असेल का गुपित आपल्या आयुष्याचं कधीतरी, डोक्यावर धुण्याचा भारा घेऊन माय बोलली असेल का गुपित आपल्या आयुष्याचं, बहीण बोलली असेल का नदीला सासुरवासाविषयी, म्हणून कपडे धुण्याच्या दगडावर बसलो की ऐकू येत राहिले आवाज बांगड्यांच्या बांगडी टिचल्याचे, फुटल्याचे, गाण्याचे आणि आदिम दुःखाचे. म्हणजे जेव्हा जेव्हा कवीला एकटेपणा वाटतो, ज्यावेळेस त्याला एकांतपणा वाटायला लागत असतो, तर तो कवी या ठिकाणी बालकवीच्या औदुंबर मधल्या त्या नायकासारख्या या ठिकाणी नदीच्या काठावरती जाऊन नदीमध्ये पाय सोडतो. आणि त्या पाय सोडल्याच्या नंतर त्या नदीच्या भोवताला असं नाही की असंख्य दगड आहेत, धुण्याचे दगड, त्या दगडाकडे पाहत असताना या ठिकाणी त्या बायकांचं कितीतरी दुःख ह्या नदीवरती धुणं धुत असताना ह्या बायका सांगत तर नसतील ना. म्हणजे त्या स्त्रियांच्या मनातला जो काय अंतर्दाह आहे, हा अंतर्दाह या ठिकाणी कवी या रूपातनं आपल्यासमोर मांडण्याचं काम करत असतो. म्हणून ही जी आई आहे, ही आई या ठिकाणी इतरांच्या सुखासाठी आपल्याला स्वतःला ती भाजण्याचं काम करत असते, स्वतःला संपवण्याचं काम करत असते, स्वतः जळत असताना आपल्याला पाहायला भेटत असते. म्हणजे स्वतः जळत जळत इतरांना प्रकाश देण्याचं काम फक्त ही आई करताना दिसते, इथल्या समस्त स्त्रिया करताना दिसतात. म्हणून याविषयीची मांडणी करत असताना कवी एका ठिकाणी असं म्हणतो की माय घराला इंधन मिळावं म्हणून भर उन्हात वेचल्यास गौऱ्या पराठ्या, माय घराला इंधन मिळावं म्हणून भर उन्हात वेचल्यास गौऱ्या पराठ्या, खळ्या खळ्यावर जाऊन जमवलंस मात्र, राणा राणात वेचलास कापूस, पहाट उठून दळलंस दळण, सारवल्यास फोपाड भिंती उगून आली सांगणात, पावसाळ्यात वाणवा होऊ नये म्हणून डोक्यावर सरणाचा भारा, आणि चढाचा रस्ता किती नेटानं चाललीस घराला इंधन मिळावं म्हणून. म्हणजे ही जी आई आहे ही आई स्वतःच्या सुखासाठी न पाहता या ठिकाणी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, लेकरांच्या सुखासाठी, पतीच्या सुखासाठी आणि एकूणच नात्या गोत्याच्या सुखासाठी सुद्धा ही स्त्री राबताना आपल्याला दिसते. या निमित्ताने मला हे सगळे प्रसंग वाचत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कुळबिणी नावाच्या अखंडामधनं ज्यावेळेस कुळबिणी स्त्रियांचं दुःख मांडलेलं आहे आणि कुळबिणीचा जो धर्म आहे हा धर्म खऱ्या अर्थाने कष्टकरी स्त्रियांच्या निमित्तानं कवीने आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अखंडामध्ये असं म्हणतात की उरा पोटावर पाण्यासह वाहती, कचरा घाली ती शेणामध्ये, कासोटा घालून शेण तुडविती, गौऱ्या थापिती उन्हामध्ये. म्हणजे कष्टकरी स्त्रियांचं हे जे दुःख आहे आणि त्यांच्या जगण्याची जी दाहकता आहे ही दाहकता खऱ्या अर्थानं कवीने अशा असंख्य कवितांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. या कवितेतले शीर्षक जरी पाहिले म्हणजे कविता संग्रहातले, तू नसतीस तर, घराला इंधन मिळावं म्हणून, माती वितळावी तसं, बाया दिवसभर राबायच्या, उजेड पेरीत गेलीस, नवा जन्म, तुला पावक असलेला पळस, आई म्हणण्याआधी, भरून राहिलेला जीव, माहेर तुटल्याचा आकांत, बायांचा घोळका, फिरताहेत डोळे वाहत्या पाण्यात, अशा असंख्य कवितेचे शीर्षक जरी पाहिले तरी या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून स्त्रियांच्या सहनशीलतेचं आणि शोषित वेदना या ठिकाणी अधोरेखित करण्याचं काम कवींनी या निमित्ताने आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या वेदना मांडत असताना त्याला वापरलेल्या ज्या प्रतिमा आहेत
त्या प्रतिमा सुद्धा बघा की त्या मातीशी कशा एकजूट झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात, की त्या प्रतिमा अशा आहेत की काळशार पाणी, काळोखाचा अंगार, रानभर विखुरलेले ढेकूळ, पाखरांची शीळ, अपार सावल्या, पावक पळस, पळस फूल, मधमाशांचा माहोळ यासारख्या कितीतरी स्त्री वेदनांशी, रानमातीशी जैविक नातं जपणाऱ्या प्रतिमा आपल्याला या निमित्ताने पाहायला भेटत असतात. म्हणजे कवीचा नदीविषयीचा भावविश्वास असेल, तिथल्या रानवाऱ्याशी, तिथल्या भोवतालाविषयीचं जे जगणं आहे, हे जगणं आपल्या असंख्य कवितेच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे कवीने 2-3 भागामधनं हा ज्या काही कविता मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला कवी हा व्यक्तिगत पातळीवरती, नंतर कौटुंबिक पातळीवरती आणि नंतर समाज पातळीवरती या ठिकाणी व्यक्त होत असताना दिसतो. आणि समाजातले जे चिरदाह आहेत, समाजातली जी दाहकता आहे, ती दाहकता आपल्या समोर तो ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अगदी कवीने ज्यावेळेस आपल्या मनोगतामध्ये ज्या मलपृष्ठावरल्या कवितेच्या ओळी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत, तर त्या मलपृष्ठावरच्या ओळी पाहत असताना सुद्धा आपल्याला जाणवत असतं की ज्या काळामधल्या या ठिकाणी आपण सगळं मार्गक्रमण करत आहोत, हा सगळा काळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं भयभीत स्वरूपाचा काळ आहे. सामान्य माणसाला आपलं जगणं सुकर आहे का याविषयीचा संशय निर्माण करणारा काळ आहे. म्हणजे उन्नत समाजाच्या आणि निरोगी समाजाच्या उभारणीमध्ये तथागत गौतम बुद्ध असतील, वारकरी संप्रदायातले संत असतील, महानुभाव संप्रदायातले संत असतील, लिंगायत संप्रदायातले संत असतील किंवा अगदी सुफी संतांनी या ठिकाणी जी काय परंपरा रोवलेली असेल, या सगळ्या परंपरेच्या निमित्ताने या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक नैतिकता निर्माण व्हावी, एक समाज या ठिकाणी सुदान आणि निरोगी स्वरूपाचा समाज निर्माण व्हावा, अशा पद्धतीची अपेक्षा तिने अंगीकारलेली होती. परंतु आज मात्र या ठिकाणी मतपेटीचा विचार समोर ठेवून भावनिकतेला साथ घातली जाते. पुराण पुरुष देवदेवतांचं भांडवल करून धार्मिक उत्सव भरवले जात असतात. सामान्यांच्या प्रश्नासाठी कोणताच देवता मंदिरातून, देव्हाऱ्यातून किंवा या ठिकाणी मस्जिदीमधून धावून येत असताना आपल्याला दिसत नाही. अशा काळामधनं हा कवी ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करताना दिसतो. आणि विटेवर दुसरं कोणी उभं टाकलं तर यासारख्या कवितेमधनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं इथल्या ईश्वरी व्यवस्थेवर या ठिकाणी प्रहार करताना दिसतो. आणि एकूणच या रूपातनं म्हणजे अनेक रूपकात्मक अंगानं लोकशाहीचं विडंबन सुद्धा अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी स्वातंत्र्याची आपण अनेक वर्ष या ठिकाणी पादांक्रांत केलेली आहेत, तरी सुद्धा मात्र नामदेव ढसाळांच्या काही ओळी आपल्याला आठवतात की स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत का याविषयीचा प्रश्न जर उपस्थित जर केला तर या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी नकारार्थी प्रश्न या ठिकाणी निर्माण या ठिकाणी उपस्थित होत असताना दिसतात. आज हे काय दहशतीचं वर्ष आहे, हे वर्ष या ठिकाणी संपत नाही. पण अशाही काळामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्यावरती जर अन्याय होत असेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा हत्यार घेत असताना दिसतो, आम्ही सत्याग्रहाचा हत्यार घेत असताना दिसतो, आम्ही या ठिकाणी उपोषणाचा हत्यार आम्ही घेत असताना दिसतो. परंतु हे सगळे उपोषणाचे आणि एकूणच सगळे हत्यार आहेत, हे हत्यार या ठिकाणी आता नव्या काळाच्या ओघामध्ये आणि घटना दुरुस्तीच्या नावाखाली आता बोथट करण्याचं काम चाललेलं आहे की काय. कोणी सत्य बोलण्याचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी त्याला या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना दिसतो. सकाळच्या परी मॉर्निंग वॉकला आपण जातील का नाही आणि गेल्यानंतर परत येतील का नाही या पद्धतीची असुरक्षितता आपल्या मनामध्ये निर्माण होत आहे. आणि अशा ह्या दहशतीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं साधू संतांनी जे काही मांडलेलं मलम आहे हे मलम मात्र या ठिकाणी आता काम करताना दिसत नाही. आणि म्हणून लेखक, म्हणून हा कवी आपल्याला स्वतःला या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसतो की मला आणि तुलाही काढता येतील का मोर्चे स्वतःच्या विरोधामध्ये, मला आणि तुलाही काढता येतील का मोर्चे स्वतःच्या विरोधात, रोखता येईल का आपल्याला रस्त्यावरची ही नाकेबंदी. म्हणजे खऱ्या अर्थानं आज आपण मोर्चा काढत असताना सुद्धा त्या मोर्चाला सुद्धा एक नैतिकतेचा आधार आहे का तो झुंडशाहीचा प्रकार होऊ शकेल किंवा आपण जे काय मांडत आहोत, आपण जे काय व्यक्त करत आहोत तर ते रास्त आहे का, तो नैतिकतेला आणि एकूण घटनेला धरून आहे का, याविषयीचे असंख्य प्रश्न या ठिकाणी कवी या कवितेच्या रूपात आपल्यासमोर ठेवताना दिसतो. आणि तो म्हणतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्याच विरोधामध्ये एखादा मोर्चा काढता येईल का. आणि अशी सगळी आजकालची परिस्थिती पाहत असताना माणसं रस्त्यावरती धर्माच्या नावाखाली आणि जातीच्या नावाखाली या ठिकाणी उतरताना आपल्याला दिसतात. आणि हे सगळे जे उतरत असताना सुद्धा त्या मागण्यांची सुद्धा या ठिकाणी सरकार म्हणून या ठिकाणी काही पूर्तता करतं का. आज दिल्लीच्या मैदानावरती अनेक शेतकरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावरती उतरतात, परंतु या ठिकाणी त्यांच्या त्या मागण्याच्या बाजूलाच राहो, परंतु मोर्चे काढणाऱ्याच्या विरोधामध्ये सुद्धा या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं पाऊल उचलत असताना हे आजचा काळ या ठिकाणी सरकत असताना आपल्याला पाहायला भेटतो. आणि ह्याच्या सगळ्या भयावह काळामध्ये सुद्धा जात असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं कवी एक आपल्या कवितेमध्ये असं म्हणतो की आपल्या जातीचा माणूस म्हणजे खरं बोलणारा, आपल्या जातीचा माणूस म्हणजे खरं बोलणारा, सगळंच आपल्या सोयीने वापरणाऱ्या, हेलपाट काळात सत्य कुठल्या सानेवर घासलं जाणार हे कुठवर शोधत फिरावं. की हे सगळं भयावह भरगच्च रस्त्यात सोडून आपल्या आत डोकावणाऱ्या बुद्धांच्या शांत सदनात निघून जावं मेंदूच्या शिरात तुटण्याआधी. म्हणजे हा सगळा भयावस्थ काळ पाहत असताना सुद्धा आता माझे जगणंच मला नको जर वाटत असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या मार्ग या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेला आहे की जो मार्ग या ठिकाणी अहिंसेच्या याच्यावरती आधारलेला आहे
तो शांतीच्या मार्गावरती आधारलेला आहे. बुद्धांनी, ज्ञानेश्वरांनी, एकूण संतांनी सांगितलेला हा जो काही शांतीचा जो मार्ग आहे, हा मार्गच खऱ्या अर्थानं उन्नत समाजाच्या उभारणीसाठी महत्वाचा ठरू शकतो, असा आशावाद या ठिकाणी या निमित्ताने कवीने मांडलेला आहे. आणि शेवटी जात असताना कवीने आपल्या असंख्य कवितेच्या माध्यमातून जे संदर्भ प्रतिमा वापरलेले आहेत, जे शब्द वापरलेले आहेत, तर ते शब्द खऱ्या अर्थाने या मातीचा सुगंध घेऊन समोर आलेले शब्द आहेत. म्हणून या कवितेला एक वेगळ्या पद्धतीचं वाङ्मयीन सौंदर्य सुद्धा प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून या मातीशी जैविक नातं साधणारे असंख्य शब्द कवितेमधून या ठिकाणी पदोपदी आपल्याला भेटताना दिसतात. उदाहरणार्थ काही शब्द मी आपल्या समोर ठेवतो. त्याच्यामध्ये बाया, मायबाई, टणटणीचा पाला, गलका, घोळका, सरपण, फोफाड, खवंद, पानंद, गवऱ्या, पराठ्या, खळ, मात्र, वानवा, भारा, सडा, सारवण, मसनवटा, परदिसा अर्दिस, संदूक, नाहू घालणं, खुरपणं, पाती, सांदी कोपरा, येडी बाबू, पायरव, कोळी, सरकाळ्या, सुंभ, गाठोड, बाळांपण, आटोळ्या, भवळ, पवरा, शेंदणे असे कितीतरी शब्द या कवीने आपल्या कवितेमधनं मराठवाडी बोलीचा सुगंध आणि विशेषतः परभणी जिल्ह्यातील या ठिकाणी बोलीचा सुगंध आपल्या कवितेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. ही कविता खऱ्या अर्थानं जाणकारांच्या नजरेतनं गेलेली आहे. या कवितेवरती अनेक जाणकारांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः तिच्यामध्ये श्रीकांत देशमुख असतील, प्रकाश किनगावकर असतील, रेणू पाचपोर असतील, योगिनी सातारकर असतील, विश्वाधर देशमुख असतील, डॉक्टर कल्याण गोपनार असतील, विना गवाणकर असतील, ही सगळी नावं जर पाहिली तर एका जाणकार लोकांनी या कवितेचं कौतुक केलेलं आहे. त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप मारण्याचं काम केलेलं आहे. या विषयीच्या अनुषंगाने संदीप जगदाळे यांनी या कविता संग्रहाच्या विषयीचं जे भाष्य केलेलं आहे, तर ती नोंद फक्त मी आपल्या समोर ठेवतो आणि थांबतो. ती नोंद अशी आहे की तुमचा संग्रह वाचताना एक गोष्ट ठळक जाणवत होती की तुम्हाला तुमची भाषा सापडली आहे. तुमच्या कवितेची भाषा ही तुमच्या प्रदेशाची भाषा आहे, त्यामुळे ती वेगळी आणि अस्सल वाटली. तुमच्या कवितेला एक आंतरिक लय आहे की जी वाचकाला खिळून ठेवते. माझ्या मते कृषीजन संस्कृतीतल्या स्त्रिया जगण्याचा संघर्ष, मानवी नात्यातील गुंतागुंत आणि मानवी मूल्य जपण्यासाठीची कवीची धडपड हे तुमच्या कवितेचं केंद्र आहे. अशा पद्धतीचा अतिशय मौलिक स्वरूपाचा जो अभिप्राय हा संदीप जगदाळे यांनी हनुमान होरगोळे यांच्या कवितेच्या विषयी मांडण्याचं काम केलेलं आहे. खरंच ही कविता हनुमान होरगोळे यांचा हा पहिला कथासंग्रह आहे. याविषयीच्या खानाखुणा या कविता संग्रहामध्ये आपल्याला कुठेही जाणवत नाही. उलट समाज आकलनाचे गंभीर व पोक्त भान त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये आपल्याला दिसून येतं. या अर्थाने होरगोळे यांची कविता मराठी साहित्यामध्ये ठसा उमटवेल ह्या विश्वासासह या ठिकाणी या कवितेवरती जे माझं मनोगत आहे ते मनोगत या ठिकाणी थांबवतो. मला परत एकदा वाचक पीठांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सगळ्या वाचक पीठांचं आणि हे सगळं भाषा ऐकणाऱ्या सगळ्या सुज्ञ रसिकांचं या ठिकाणी मनस्वी धन्यवाद मानतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. राऊत सर, आपण म्हणालात की मराठीचे प्राध्यापक, तर आम्ही आपल्याला बोलावतो. वाचक पीठ मध्ये मराठी साहित्याचा अभ्यास न केलेले खूप सदस्य आहेत आणि आपल्यासारखे प्राध्यापक, समीक्षक, साहित्यिक वाचक पीठात येतात, चर्चेत आम्ही विनंती करतो, येतात आणि आम्हाला एखाद्या संग्रहाकडे बघण्याची, त्या संग्रहामध्ये घुसण्याची जी दिशा मिळते, ती दिशा मिळते हे आम्ही मानतो. आणि आपलं जे आजचं भाष्य आहे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं मी आमच्या वाचकपीठच्या सदस्यांतर्फे आपल्याला सांगतो आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात खूप महत्वाचे कवी आहेत. त्यातले मला काही जे दिसलेत, जी काही उपस्थिती आहे, कवी प्रकाश किनगावकर सर आहेत, कवी विकास पालवे आहे, प्रकाशक विष्णू जोशी आहेत, मोहन शिरसाट कवी मित्र आहेत, आमचे दुसरे कवी मित्र सुनील उबाळे आहेत, प्राध्यापक डॉक्टर विश्वाधर देशमुख सर नांदेडहून आहेत, कवयित्री स्वाती दामोदरे मॅडम आहेत, कवी पांडुरंग सुतार आहेत जळगाववरून, आणि महत्वाचं म्हणजे सोलापूरवरून श्रुती वडगाबाळकर मॅडम आहेत, आणि आमचे गुरु प्राध्यापक डॉक्टर गणेश राठोड सर या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा आपण जर कविता संग्रहाकडे वळायचंय तर एक अतिशय छोटी पण आशय आणि भावसंपन्न कविता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. कविता अशी आहे की मायबाई
भिंत चालवून गर्वहरण केल्याची गोष्ट सर्वत्र सांगितली तरीही, मायबाई, भिंत चालवून गर्वहरण केल्याची गोष्ट सर्वत्र सांगितली तरीही तू भुकेला हरवत वर्षानुवर्ष चालवलंस घर, याची गोष्ट सांगायची बाकी आहे. मित्रांनो, ही जी सांगायची आईची गोष्ट राहून गेलीये, कवी हनुमान वरगुळे या संग्रहातून सांगतात असं मला या ठिकाणी वाटतं. मी पुढचे आपले अभ्यासक आणि भाष्य करणारे एक अतिशय महत्वाचं नाव आहे, आदरणीय डॉक्टर खंदारे सर. म्हणजे डॉक्टर खंदारे सर इज इक्वल टू लोकसाहित्याचं विद्यापीठ असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. आणि आम्हाला पदोपदी ते त्या ठिकाणी दिसतही आहे. ग्रामगीता शिक्षण मंडळ, भारतीय सामाजिक विज्ञाने व लोकसाहित्य संशोधन संस्था, लोकसाहित्य संशोधन केंद्र, मराठवाडा संग्रहालय या 4 महत्वाच्या संस्था सरांनी उभारल्या आहेत, चालू केलेल्या आहेत. मला वाटतं ह्या 4 संस्था आणि त्याची नावं बघितली तर पुढं काही सांगण्याचं कारण नाही. तरीही 32 वर्ष उच्च शिक्षणात सरांनी अध्यापनाचं कार्य केलेलं आहे, अनेक पदं भूषवलेली आहे, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सरांचं संपादन, संशोधन कार्य आणि समीक्षणात्मक लिखाण आपल्याला निश्चितच कायम मार्गदर्शक आहे. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा 2004 साली सरांना मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं तर सर कवींचे फार लाडके आहेत, आदरस्थानी असणारे आहेत. कारण कवींच्या कवितांना सर महत्वाच्या ठिकाणी, हव्या त्या ठिकाणी पोहोचवतात. मी आपले आदरणीय साहेब खंदारे सरांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी बोलावतो. धन्यवाद प्राचार्य महेंद्रजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी हनुमानच्या पुस्तकावर अतिशय सुंदर विश्लेषण केलं, परीक्षण केलं, ते डॉक्टर ज्ञानदेव. आणि उपस्थित लोकांनो, माझ्या पुढे कविता वाचत असताना नेहमीच काही प्रश्न पडतात की एखाद्या कलेकडे कसं पाहायचं आणि त्यातून जर साहित्यासारखं म्हणजे दुय्यम कला म्हटल्या जातं त्यातल्या कवितेकडे कसं पाहायचं. प्रचंड प्रतिमांची रेलचेल जर असेल तर ती कविता उत्तम कविता का? किंवा तो कवी ज्या लोकांमधून आलेला आहे त्या लोकजीवनातली शब्दकळा वापरली म्हणून आपण ती कविता श्रेष्ठ मानायची का? किंवा लयदार, घाटदार अशा प्रकारची रचना म्हणजे कविता का? असे काही प्रश्न सातत्यानं कवितेकडे पाहत असताना माझ्या पुढे पडत आलेली आहेत. मग ती कविता मराठीतली असो, इंग्रजीतली असो, का कुठल्याही भाषेतली असो. मी हे यासाठी सांगतोय की ASEAN पोएट्री नावाचा एक मोठा उपक्रम मी 4-5 वर्ष चालवला. आशियातल्या अनेक देशातल्या कविता त्यामधून वाचायला मिळाल्या आणि त्या कवितेचं जे गुह्य आहे ते समजून घेताना अगदी नाकी नऊ यायची. मित्रहो, हल्ली मराठीमध्ये कवी फार झालेले आहे, अफाट झालेले आहे आणि कविता फार थोड्या प्रमाणात निर्माण होते आहे. हे मी यासाठी सांगतोय की हनुमान वरगुळे हा जो कवी आहे तो कवी निश्चितच त्याच्या कवितेमुळे मला आवडलेला आहे. आणि म्हणून मग इतर कवी आवडत नाहीत का? तर नाही. का? तर त्या कवितेला खरंच कविता म्हणायचे का असा माझ्याकडे प्रश्न पडतो. कारण त्या कवितेमध्ये भरपूर त्या जीवनाशी संबंधित असलेले अनुभव असतात, त्याच्या कवीच्या जीवनाशी संबंधित असलेली शब्दकळा असते, त्या कवीच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रतिमाच कवितेमध्ये येतात. परंतु तो कवी जर त्याच्या कलाकृतीसाठी म्हणून जो अनुभव घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो घेण्यासाठी म्हणून, कविता लिहिण्यासाठी म्हणून घेत असतो, हीच अतिशय दुःखाची बाब असते. कारण कविता ही करायची म्हणून केली जात नाही, कविता ही कवीला लिहायची आहे म्हणून केली जात नाही. तर जेव्हा एखादा अनुभव जीवनाला भिडतो, तो वर्तमानातला असला तरीही त्या अनुभवाच्या पाठीमागे
प्रचंड दीर्घ अशा इतिहासाची एक परंपरा असते आणि त्या कवीच्या किंवा कलावंताच्या कॉग्निटिव्ह माइंडमध्ये, बोधनेमध्ये ती साचलेली असते. कारण बोधना ही वर्तमानात निर्माणच होत नसते. कुठल्याही कलावंताची किंवा माणसाची सुद्धा बोधना ही वर्तमानात निर्माण होत नाही. जेव्हा अर्भक म्हणून जन्म घेतं ते मूल, तेव्हा त्याच्यासोबत हजारो वर्षांचा एक इतिहास त्याच्या मेंदूत अतिशय छोट्याशा चिप सारखा दडलेला असतो आणि त्या दडलेल्या अबोध अशा मेंदूतून त्याचं एक अनुभव विश्व विस्तारत असतं. ही अतिशय सायंटिफिक अशी प्रणाली आहे, तिला वगळून आपल्याला कलेचा विचारही करता येत नाही. आणि मग हा जो इतिहास असतो त्याच्या पाठीमागचा, तो कोणता असतो, तर तो ज्या लोकजीवनाने परिपूर्ण झालेला असतो, लोकजीवनातल्या अनेक अनुभवांमधून तो आलेला असतो, लोकजीवनातल्या दैनंदिन व्यवहारातून आलेला असतो. आणि म्हणून त्याचं स्वरूप जे असतं ते भौतिकही असतं आणि अधिभौतिकही असतं. भौतिक जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टींना ग्राह्य धरून जेव्हा मग वर्तमानामध्ये एखादा लेखक, कवी, कलावंत विचार करू लागतो किंवा त्याच्या वाट्याला आलेले अनुभव तो पुनःप्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो कलेची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो. परंतु इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की वर्तमानातल्या एखाद्या संघर्षाचा, म्हणजे मानवी जीवनाच्या संघर्षातला, सामाजिक संघर्षातला, सांस्कृतिक संघर्षातला अनुभव हा त्याला घ्यायचा म्हणून तो घेता येतो का, तर नाही. मग तो येतो कसा वाट्याला, तर त्याची सुरुवात हनुमंत वरगळेच्या कवितेपासून आपण करूया. एक कविता ज्यांचा उल्लेख झालेला आहे अशी कोणतीही कविता मी विचारासाठी घेणार नाही, परंतु एक कविता की जी उल्लेखली गेली नाही. माय तुझा इथपासूनचा प्रवास तिथपर्यंत असं मोघम लिहिता येणार नाही. माय तुझा इथपासूनचा प्रवास तिथपर्यंत असं मोघम लिहिता येणार नाही, असं सांगताही येणार नाही. तू कधी घेतला होतास घराचा ताबा. आता या ओळींमधून आलेल्या प्रतिमांच्या आधारे आपण याचं परिशीलन करायचं का, ते करता येणार. आणि दुसरा एक साधा संदर्भी मी सांगतो तुम्हाला की एखादा शब्द कसा निर्माण होतो. बघा, प्रतिबिंबवादाचा फार मोठा धोका कवितेपुढे नेहमीच आलेला असतो. परंतु जोपर्यंत त्या कवीच्या लोकतत्वांचा विचार आपण करत नाही तोपर्यंत तो कवी समजणं शक्यच नसतं. काय असतात ही लोकतत्व, आणि लोकतत्वाच्या पाठीमागे असणारं जे तत्वज्ञान आहे, तत्व हा शब्द लोकला धरून आल्यामुळं की जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जीवनाच्या कोणत्या स्तरावरती जन्माला आलेलं आहे, जीवनाच्या कोण्या कालखंडातच जन्माला आलेलं आहे, आणि त्या कालखंडाला लागून असलेल्या ज्या शब्द जंजाळ झालेल्या, आता शब्दाशिवाय दुसरी कोणतीही गोष्टी मौखिक परंपरेमध्ये नाही आहेत, म्हणून आपण शब्द म्हणूयात. म्हणून शब्दातून व्यक्त होणाऱ्या ज्या ज्या म्हणून मौखिक परंपरा आहेत त्या परंपरामधली एक कविता आहे. मग कविता जर शब्दातून व्यक्त झाली असती तर तिला कविता म्हणलो नसतो आपण, किंवा कला म्हटलो नसतो. कारण शब्दाच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे जाऊन कवितेकडे पाहायला पाहिजे. आणि मग ते पाहायचं असेल ते सुद्धा शब्दांच्या किंवा त्या प्रतिमांच्या माध्यमातूनच पाहावं लागतं. म्हणून ही जी माध्यमं म्हणून प्रतिमा वापरतात कवी, त्या प्रतिमेचा प्रचंड असा खोलवर जाऊन ऐतिहासिक धांडोळा घेणं गरजेचं असतं. का बरं इथे कवी माय का म्हणतो? समकालामध्ये, कवीच्या समकालामध्ये ज्या एक सामाजिक संस्था म्हणून त्या स्त्रीकडे पाहिले जायचं म्हणून माय म्हणतो आहे का? माझ्या दृष्टीनं नाही. आई हा शब्द जेव्हा संस्कृती थांबली, म्हणजे संस्कृतीची निर्मिती झाली आणि संस्कृतीच्या निर्मितीनंतर ज्या सामाजिक संस्थांमधून काही शब्द निर्माण झाले त्यातली आई हा शब्द आहे. आई हा अरिय अशा स्वरूपाचा एक सौरशैनी भाषेतला शब्द आहे. तो नंतर महाराष्ट्री भाषेमध्ये आला, महाराष्ट्रातून मराठीत आला. परंतु माय या शब्दाचं तसं नाही. इथे महेंद्र आहेत, त्यांना माहिती आहे की इंग्रजी बोलणाऱ्या अनेक बोली भाषांमध्ये सुद्धा हा शब्द आहे. त्याचे उच्चार वेगळे असतील, परंतु माय म्हणजे काय, तर एक मायावी स्त्री. ही मायावी स्त्री कुठे होती की ज्या स्त्रीनं जगात पहिल्यांदा शेतीचा शोध लावला आणि जगाला संस्कृती दिली. म्हणजे टोळी करून राहणाऱ्या माणसांना स्थैर्यता आणण्याचं काम या मायेनं केलं. ही माया म्हणजे काय होती की जिनं ब्रह्म जमिनीखाली गाडला, म्हणजे बीज जमिनीखाली गाडलं आणि आत जमिनीतल्या त्या उष्णतेतून जी प्रस्फुरणं निघाली, त्याच्यातून जे कोंब बाहेर आले, त्या कोंबांतून मग झाड झालं आणि झाडाचा पसारा झाला. तसाच मानवी जीवनाचा किंवा प्राण्यांच्या सगळ्याच प्रजातींचा जन्मही तसाच झाला.
आणि त्याच्यामुळं ब्रह्म म्हणजे बीज आणि माया म्हणजे काय, तर त्या पापुद्री फाडून वर आलेल्या कोंबापासून वृक्ष होणं किंवा गर्भाशयातून बाहेर पडलेल्या त्या अर्भकापासून एक सशक्त माणूस होणं, त्या माणसाचं कुटुंब होणं, त्या कुटुंबाचा समाज निर्माण होणं, त्या समाजाची संस्कृती निर्माण होणं, असा हा जो व्यापक पटल असतो त्या पटलाशी माय निगडीत आहे. आणि म्हणून इथे लक्षात घ्या की तुमच्या माझ्या किंवा वरगुळेच्या स्वतःच्या जननीबद्दल ते माय म्हणत नाहीये. तसं जर असतं तर तुझा इथपासूनचा प्रवास तिथपर्यंत असं मोघम लिहिता येणार नाही. का तर जीवनाबरोबरच जगण्याला अर्थ देणारा मोठा परीघ निर्माण करण्याची माया ही फक्त त्या स्त्रीत होती. म्हणून ही कविता त्या स्त्रीची आहे. दुर्दैवानं भारतीय स्त्रीवादाला हे कधी कळलंच नाही. का कळलं नाही तर विचारव्यूह जेव्हा तयार होतात तेव्हा त्या विचारव्यूहाच्या पाठीमागे असलेलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाला अनुसरून निर्माण झालेलं सौंदर्यशास्त्र आणि त्या सौंदर्यशास्त्रावर आधारित असलेली समीक्षा भारतातल्या कोणत्याही भाषेत नाही. आणि म्हणून मग हा मोठा सांस्कृतिक जो अवकाश आहे, या सांस्कृतिक अवकाशाला दडपून टाकण्यासाठी मग आम्ही इकडचं तिकडचं वाचतो आणि आमची एक अशी समीक्षा आहे असं मानतो. माझं असं मत आहे की मर्ढेकरांच्या नंतर अशा पद्धतीनं काही लिहिण्याचा कोणी प्रयत्न केला नाही आणि प्रयत्न केला असेल त्यांनाही कधी सूर गवसला नाही. कारण त्याच्यासाठी म्हणून आवश्यक असलेली प्रागैतिहासिक भूमिका जी आहे जगण्याची, जीवनाची म्हणतोय मी, माणसाच्याच म्हणून नाही, तमाम जीवनाची जी प्रागैतिहासिक भूमिका आहे त्या भूमिकेची भूमी माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या जवळपास गेल्यानंतर हनुमंत वरगुळे हा माय नावाच्या या स्त्रीच्या दीर्घ प्रवासाबद्दल बोलतो आहे की इथून तिथे तिथून इतकं सोपं नाही स्त्रीचं असणं. ही जी माय आहे तुमची माझी याची त्याची, तिनं भोगलेले कष्ट आणि त्या कष्टांबद्दलच्या संवेदनशील जाणीवा ज्या आहेत त्या जाणीवा वर्तमानाच्या नाही आहेत, वर्तमानापुरत्या मर्यादित नाही आहेत, त्याची एक अखंड अशी परंपरा चालू आहे. आणि त्या परंपरेतला हा संघर्ष आहे. लक्षात ठेवा, कलाकृतीच्या भव्य दिव्यतेसाठी त्या कलाकृतीमध्ये असलेला जीवनाचा संघर्ष हा किती व्यापक आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ती गरज जेव्हा एखादी कविता भागवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती कविता श्रेष्ठ दर्जाची कविता असते. केवळ त्यातल्या प्रतिमा वगैरे सोडून द्या, हे प्रतिमा वगैरे अलीकडे ज्यांना फारच वरवरती उपरायची सवय असते त्यांच्या पुरत्या ह्या मर्यादित आहे. बरोबर आहे ना महेंद्र? म्हणून आपण जेव्हा कलाकृतीकडे पाहतो तेव्हा ती कलाकृती पूर्ण आहे का? ती पूर्ण असेल तर ती कोणत्या लोकतत्वातून आलेली आहे? आणि मग त्या लोकतत्वांचा एक जो भाग आहे, फार छोटासा भाग, तो म्हणजे शब्द आणि भाषा. मग भाषेच्या पलीकडे जाणारी कविता भाषेत कशी येते? भाषेच्या पलीकडे म्हणजे भाषेत लिहिता न येणारी कविता भाषेत कशी येते? मग त्याच्यासाठीच्या ह्या तडजोडी आहेत शब्दकळा आणि प्रतिमांच्या. ते फक्त कन्व्हे करण्यासाठी, लोकांना समजून सांगण्यासाठी हा आटापिटा आहे कवीचा. कवीची कविता ही त्याच्या अनुभव विश्वातून स्वतःच्या जीवनविषयक जाणीवांचा शोध घेत 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 आदिम काळापर्यंत पोहोचते. आणि त्या आदिम काळातल्या लोकतत्वांनी परिपुष्ट होऊन ती जेव्हा मांडण्याचा प्रयत्न तळमळ करत असतो कवी, ती परिपूर्ण कधीच मांडता येत नसते. ती तळमळ दुःख परिपूर्ण सांगताच येत नाही. मी जर असं म्हणालो की बाबा हनुमंत वरगुळेला किती दुःख झालं, आईच्या जाण्यानं मायेच्या जाण्यानं किती दुःख झालं, नाही सांगता येणार. किंवा एखाद्या स्त्रीला मुलंच झालं नाही, मग ती किती दुःख झालं तिला. म्हणून दुःखाची परिभाषा असो, सुखाची परिभाषा असतो किंवा कुठल्याही विकारांची परिभाषा असो, ती शब्दात नसतेच मुळी. त्याची मोजपट्टी शब्दात असतच नाही. मग ती असते कुठे? तर ती असते जीवन प्रवाहाच्या अनंत काळ मागे. आणि त्याचं उद्घर्षण काय असतं तर ते अनुभवाचा अनुभव घेणं, अनुभूतीचं सार्थकत्व आतल्या आत जेव्हा घोंगाळतं, ते अस्वस्थ करतं, तेव्हा कवी असो का कोणताही कलाकार असो, मग तो नर्तक असो, संगीतकार असो, तो तळमळत असतो. कशासाठी? व्यक्त होण्यासाठी. ही व्यक्तता जेव्हा लेखनातून, शब्दाच्या माध्यमातून येते, म्हणून शब्द हे माध्यम नाहीत, लक्षात ठेवा. तर शब्दातून तुम्हाला ते वाचता यावं, सांगता यावं, ऐकता यावं, यासाठी ही भाषा शब्दांची किमया केलेली आहे, भाषा वापरलेली नाही. तसं जर असतं, भाषात जर वापरायची असती तर शब्दबंबाळ कवी आम्ही रोजच पाहतो. किंवा घोषणा करणारे किंवा काहीतरी आक्रमकपणे मांडण्यासाठी धडपडणारे, विधान करणारे कवी आम्ही पाहतो. हनुमंत वरगुळे हा ह्यामुळे मोठा आहे, तो शब्दातही अडकत नाही, फारशा प्रतिमांच्या जंजाळातही तो अडकत नाही.
तो फक्त त्याचा ध्यास काय आहे, एका संवेदनेचा परिपूर्ण शोध आहे. त्या संवेदनेमध्ये दुःखाची प्रचंड मोठी जरी झालर असली तरी निर्मितीची जी धग आहे, जी आदिम काळापासून निर्माण झालेली आहे स्त्रीमधली, ही सृष्टी जी आहे ही जननीची आहे. लक्षात ठेवा, जननी कोण आहे? ही प्रकृती सुद्धा एक जननी आहे. या प्रकृतीशी स्त्रीचं नातं आहे, कारण दोन्ही मधलं जे साधर्म्य आहे, प्रकृती ही सुद्धा प्रसवा आहे, स्त्री सुद्धा प्रसवा आहे. आणि या प्रसवा असण्याच्या नैसर्गिक गुणधर्मातून तिचं असणं हे आधीपासून अंतापर्यंत आहे. म्हणून कवी म्हणतो की इथपासून प्रवास तिथपर्यंत असं मोगम लिहिता येणार. लक्षात घ्या, 2 ओळी माझ्या दृष्टीने, ह्या 4 ओळी अतिशय महत्वाच्या आहेत. एखादा महाकवी केव्हा होतो? तो 4 ओळी लिहिल्या तरी महाकवी होऊ शकतो, पण आणि 27 ग्रंथ त्याचे काव्यसंग्रह आले तरी तो कवी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे आपण सातत्याने एखाद्या कवीचा शोध घेत असतो किंवा कवी जेव्हा बोलत असतो त्याचे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. तो बिचारा हतबल झालेला असतो. दुःखाची परिभाषा जशी सांगता येत नाही, दुःखाची तीव्रता जशी सांगता येत नाही, तशी सुखाची, प्रेमाची कुठलीही संवेदना जी आहे ती व्यक्त करता येते. ती आपल्या आत त्या कवीचं प्राक्तन आणि अंतकरण यांचा जो मिलाप आहे. मला असं वाटतं की काही आवाज येत आहे, ते बंद झाले तर बरं होईल. तर हे जे प्राक्तन म्हणतो आपण, हा प्राक्तनाचा जो शब्द आहे हा शब्द तत्वांशी जोडलेला असतो. लक्षात ठेवा, प्राक्तन तयार कसं होतं? कवीचं प्राक्तन म्हणजे काय? तर त्याच्या वाट्याला आलेलं जीवन, त्याच्या वाट्याला आलेलं जीवन. आता हनुमंतच्या वाट्याला आलेलं जीवन असेल किंवा आपल्या ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्याच वाट्याला जीवन आलेलं असेल, ते काही सगळंच आनंदानं डबडबलेलं नाहीये. तर दुःखाने सुद्धा ते भरपूर व्याकुळ झालेलं आहे, वेदनेनं सुद्धा व्याकुळ झालेलं आहे. दुःख आणि वेदना ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. दुःखापोटी वेदना येते का? तर नाही. वेदना ही दुःखाच्या पलीकडे आनंदाची सुद्धा एक वेदना असते. म्हणून दुधावरच्या साईसारखं असतं ते. साय ही महत्वाची आहे, तेवढंच दूध महत्वाचं आहे. आणि म्हणून वाट्याला आलेलं जीवन जेवढं महत्वाचं आहे तेवढीच त्या दुधावरची वेदना असेल, सुख असेल, आनंद असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या विकारांची भाषा असेल. म्हणून कवितेची भाषा म्हणून आपण कवितेकडे जेव्हा पाहतो तेव्हा ती भाषा ही शब्दांच्या पलीकडे असते. आणि ते शब्दांच्या पलीकडे गेल्यानंतर ते लोक तत्वांमध्ये विराजमान झालेली दिसेल आपल्याला. म्हणून कविता असेल किंवा कोणतीही कला असेल, ती समजून घेताना लोकतत्व समजून घेता आली पाहिजे. की त्या व्यक्तीच्या, जो कलावंत आहे, आता या कवितेच्या संदर्भात हनुमंत हा एक कलावंत आहे, तो आटापिटा करतो आहे जगण्याचं, जीवनाचं तत्वज्ञान सांगण्याचा, आणि ते वर्तमानाचं नाहीच आहे. वर्तमानाचं जर असतं तर चालू इसवी सणाचे हा शब्द आला नसता, वर्तमानाचे चिरदहा इतका साधा शब्द आला असता. परंतु हे काव्यात्मक आहे. काव्यात्मकता याच्यात कुठं आलेली आहे? चालू इसवी सन. चालू इसवी सणाची नोंद झाली म्हणजे नक्की त्याच्या पाठीमागचे कैक इसवी सन हे त्या कवीच्या अनुभवात ओथंबलेले आहे. त्यांनी ते अगदी चाळून घोळून वारंवार तो आतल्या आत घुसमटतो आहे अनेक इसवी सणांच्या पाठीमागे जाऊन. याचा दाखला कसा घ्यायचा? एक कविता पुढची आहे की ज्याचा पुसटचा उल्लेख डॉक्टर ज्ञानदेव यांनी केला. ती कविता अशी आहे, कैक युगाच्या अभागीपणाला माथ्यावर बुक्का म्हणून मिरवत चाललीस पंढरीची वाट. कैक युगाच्या, लक्षात ठेवा, 28 युगे तर विठ्ठल त्या विठेवरच उभा आहे. परंतु 28 युगाच्या पूर्वी विठ्ठल कुठे होता? माणसं होती. या अर्थी पुंडलिकाने ती वीट फेकली, विठ्ठल थांबला. परंतु त्याच्या बाजूला अगदी त्याला खेटूनच रुक्माई नाही. विठ्ठल पुढे आहे, मंदिर आजही पंढरीमध्ये विठ्ठलाचं पुढे आणि त्याच्या थोडस मागे अंतरावरती रुक्मिणीचं मंदिर आहे. हा जो अंतराय निर्माण झालेला आहे स्त्री आणि पुरुषाचा, बघा, मी ज्या मायेच्या मयेतून, मायेच्या किमयेतून, मायेच्या मायेतून सृष्टी फुलारली, सृष्टीने जन्म घेतला, सृष्टीचा पसारा बहरला, ती माय विठ्ठलाच्या बरीचशी माग आहे. हा जो एक मोठा परीघ आहे, ह्या परीघ मातृसत्तेतून पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये येणारा प्रवाह. जेव्हा पुरुष सत्ताक पद्धती कशी निर्माण झाली, ती का निर्माण झाली, इथं 15 मिनिटात हे सगळं सांगणं अशक्य आहे. मी फक्त बरगुळेंच्या
तत्वज्ञान, कवितेच्या मागचं तत्वज्ञान आणि त्यावरती अवलंबून असणारं सौंदर्यशास्त्र कवितेला कशा स्वरूपात द्रगोचर करतं याचा फक्त काही एक भाग मांडतो आहे. तर विठ्ठल उभा आहे समोर आणि त्याच्या पाठीमागे थोड्याशा अंतरावरती ती रखुमाई आहे आणि परगुळे लिहितात की मायनं जेव्हा पंढरीला जाऊन ते पाहिलं तेव्हापासून ती काय सांगत आहे, रुक्मिणीचंच गुणगान करत आहे. तिच्या वाट्याला आलेली सुख असतील दुःख असतील याबद्दल ती चर्चा करत आहे. मराठीमधल्या ओवीनं, जात्यावरच्या ओवीनं विठ्ठलाला अग्रगण्य कधीच केलेलं नाही, रुक्मिणीलाच अग्रगण्य केलेलं आहे. इथं ही कविताही तेच बोलते आहे, कारण हा जो धागा आहे तो आदिम परंपरेतल्या मातृसत्ताक जीवनाचा आहे. म्हणून माय ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. ती मायही असते, ती रुक्मिणी असते. पुढे पहा, परत आली सारखं रुक्मिणीवर बोलत, विचारलं तर तिच्या वाट्याला आलेला अभाव सांगत राहील. अभाव हा जो शब्द आहे हा इथे शब्द आहे, लक्षात ठेवा. तो कन्व्हिनियर आहे, म्हणजे तो उद्घृत करतो आहे काही ना काहीतरी. ही प्रतिमा नाही. मी वारंवार सांगतो की कितीही मोठा कवी असला तरी त्याने वापरलेल्या प्रतिमा ज्या असतात ह्या लोकतत्वातून आल्या तरच त्या ठीक आहेत, नसतील आल्या तर त्या फसव्या असतात आणि मोठे मोठे कवी गार होतात. बाबा बोरकरांसारखा मोठा कवी सुद्धा असाच गार झालेला आहे. कारण प्रतिमा उत्तम आहे, मांडणी उत्तम आहे, अनुभव उत्तम आहे, परंतु त्या आलेल्या प्रतिमा जीवनविषयक जाणीवांच्या लोकतत्वावर टिकत नाही. हा इथला भाग नाही. परंतु हा कवी का टिकला तर ह्याच्या जीवनाचा जो कणा आहे त्या कण्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका प्राचीन ऐतिहासिक प्रागैतिहासिक संदर्भाने मंडित झालेली आहे त्या सगळ्यांचा तो आतल्या आत विचार करतोय, त्याचं संचित तो आठवतो आहे, त्या वारसाशी आपल्याला जोडू इच्छितो आहे. का जोडू इच्छितो आहे ते पुढे याच कवितेत तो म्हणतो. बोलता बोलता म्हणालीच बाई, म्हणजे 28 युगे अंधारात चाचपडत राहणं. कोणी? रुक्मिणी. 28 युगे विठ्ठलाबरोबर ती उभी आहे, परंतु ती अंधारातच चाचपडत आहे. कुणाची वाट कुणाची वीट सोसत. ज्या विठ्ठलाला पुंडलिकाने वीट दिली आणि तो तिथे गेला, अग्रेसर झाला, पुढे गेला, भक्तवत्सल झाला, अनेक रूपांनी मंडित झाला, लोकजीवनाचा एक लोकदेव झाला आणि रुक्मिणी त्या सगळ्यांची वाट पाहत उभी आहे. हा जो परीघ असतो ना, हा खरं तर आपण भारतीय स्त्रीवाद्यांना माफ केलं पाहिजे की त्यांना हे कधीच दिसलेलं नाही आणि ते देण्याचं काम या कवितेतून हनुमान यांनी केलेलं आहे. पुढे बघा, तू निघालीस तेव्हा भावनेचे कुंचले गदगदताना पाहिलेस अन तुझ्या डोळ्यात हे 29व्या युगाचं तुफान. या 5-6 ओळीमध्ये एकच प्रतिमा आलेली आहे, ती आहे 29वं युग. 28 युग झाली, 29व्या युगामध्ये सुद्धा त्या स्त्रीच्या जीवनाला काय तर भावनेचं तुफान. लक्षात घ्या, भावनेचं तुफान म्हणजे काय? तुफान आपण समजू शकतो, पण भावनेचं तुफान म्हणजे अतिरेक नाही. भावनेचं तुफान म्हणजे भावनेचा अतिरेक नाही, तर तो भावनेचा व्यतिरेक होतो. आतल्यात उडत राहणं आणि जीवनाच्या कानाकोपऱ्यात सत्व शोधणं हे स्त्रीची पारंपरिक जी माता म्हणून किंवा माय म्हणून माया म्हणून असलेली जी किमया आहे ती फुलारलेली आहे. आणि म्हणून कवितेचं सौंदर्यशास्त्र पाहत असताना त्या कवितेने किती परीघ व्यापलेलं आहे हे पाहणं गरजेचं असतं. इथं हनुमंत वरगुळे यांनी समकालाच्या संदर्भामध्ये, ज्याला समकाल म्हणतो तो तरी काय असतो, समकाल ही अतिशय फसवी एक मोजपट्टी आहे. समकाल म्हणजे काय, या इसवी सणापासून त्या म्हणजे 1900 ते 1948 आमच्याकडे फारच दळभद्री परिमाण मराठीत लावले जातात. 1948 ते 1960, 60 असं काहीच नसतं. 60 मध्ये जन्मलेला किंवा 60 मध्ये लिहिणारा माणूस हा त्याच्या आयुष्याबद्दल लिहित असेल तर ते आयुष्याबद्दलचं कथन होऊ शकतं, कविता नाही. आणि कवितेच्या ज्या मोजपट्ट्या आपण वापरतो त्या मोजपट्ट्या रुंद कशा आहेत हे दाखवण्यासाठी मला हनुमानची कविता ही अतिशय महत्वाची वाटते. समग्र कवितेवर बोलण्यासाठी 10-15 मिनिटाचा काही अवकाश वेळ परिपूर्ण नसतो, परंतु कवितेकडे जाण्याचा, ती समजून घेण्याचा मार्ग आपल्याकडे कसा असावा ते हनुमानच्या कवितेच्या संदर्भानं मी मांडलेलं आहे. मला वाटतं खूप वेळ आहे, त्या संदर्भानं बोलता येण्यासारखं खूप असतं, पण फार बोलणं म्हणजे त्या कवितेला न्याय देणं असं होत नाही. हनुमानची कविता ही अस्सल कविता आहे, एक मराठीतली दमदार सकस कविता आहे आणि ती कविता आहे एवढं हनुमानसाठी पुरे आहे असं मला वाटतं. आपण लोकांनी
मला बोलवलं आणि बोलू दिलं त्याबद्दल धन्यवाद. भास्करराव. हॅलो हॅलो भास्करराव संपला माझा ताबा घ्या. धन्यवाद सर. म्यूट काढायला वेळ लागला. धन्यवाद. आदरणीय खंदारे सरांनी एक खंत व्यक्त केली मित्रांनो, की आज किंवा मला वाटतं प्रत्येक कालखंडात कवी जास्त आणि कविता कमी आहे. आणि सरांनी कवितेचा जे काही अभ्यास केला कवींचा आणि कवितेचा, तर ही खंत 100% खरी आहे असं माझंही मत आहे. आणि वाचकपीठ काय करतं, तर वाचकपीठ अशा कमी कविता असलेले जे कवी आहेत तर त्या कवींना शोधतं, त्यांच्या कवितेचा आस्वाद अभ्यास करण्याचा प्रयत्न करतं आणि तो अभ्यास आपल्यासारख्या जाणकारांकडनं काही माहिती घेऊन आम्ही करत असतो. तर वाचकपीठचं एक महत्वाचं आणखी एक काम आहे, ते म्हणजे की खूप लिहिणारे जे कवी आहेत किंवा ज्या कविता का लिहिला असा जो प्रश्न पडतो, अशा कवितेवर एक चांगला वाचक वर्ग निर्माण करून काही दबाव आणता येतो. काही त्यांच्या कविता कशा लिहिल्या जाऊ नये किंवा वाचल्या जाऊ नये ह्याची जी जाण आहे ती आपल्यासारख्या अभ्यासकांकडनं आम्हाला मिळते. फक्त कविता लिहिण्याऐवजी दर्जेदार मूल्यवर्धक अशा कविता लिहू शकतील असे कवी आम्ही शोधतो आणि कवितेकडे गांभीर्याने पाहतो. सरांनी संवेदनेचा परिपूर्ण शोध घेणारी कविता असं सरांच्या, कोणाचा तरी माईक ऑन आहे कृपया, संवेदनाचा परिपूर्ण शोध घेणारी कविता असा उल्लेख एक महत्वपूर्ण नोंद घेतली. तर त्या दृष्टीने परत मला कवी हनुमानच्या कवितेकडे जायचंय. तर ते काय म्हणतात की आई म्हणण्याआधी किती पाऊस पडून जातो माझ्या आत. ही एकच ओळ आहे बघा. आई म्हणण्याआधी किती पाऊस पडून जातो माझ्या आत. आणि हेच गोष्ट वडिलांबद्दल ते काय लिहितात की अण्णा हे इगोचं सुंब जळत जातंय माझ्या आत. एक गच्च मिठी मारायची तुम्हाला आणि तुम्ही तर चिरनिद्रेत आहात. कशी सांगू तुम्हाला मनाच्या आकांताची गोष्ट. मित्रांनो, हनुमान वरगुळेंची कविता का मोठी आहे आणि बरेच फक्त आजचेच नाही तर खूप काही जे काही साहित्यिक समीक्षक मंडळी आहेत ते या कवितेचं मोठेपण का जाणून सांगतात, तर ते अशा काही ओळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यानंतर फार बोलण्यापेक्षा मला वाटतं आज आपण सगळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेंद्र शिंदे यांच्या भाषणासाठी आपण असूसलेलो आहोत असं म्हटलं तरी वावगं नाहीये. मराठवाड्याचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणारं शहर शेलू. कृपया कुणाचा मायक्रोफोन चालू असेल बंद करा. तर असं मराठवाड्यातलं शैक्षणिक सांस्कृतिक माहेरघर असलेलं प्रसिद्ध शहर सेलू या ठिकाणच्या नूतन महाविद्यालय, या महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य असणारे सर MA विद्यापीठात सर्वप्रथम आलेले आहेत. PhD नेट सेट हे प्राध्यापकांसाठी लागणारं सगळं त्यांचं उत्तम आणि महत्वाचं शिक्षण आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सरांनी अध्यापनाचं काम केलेलं आहे. सरांचं इंग्रजीमध्ये काव्यलेखन आहे आणि साहित्य अकादमी दिल्लीतर्फे
सरांना निमंत्रित लेखक म्हणून बोलावलं होतं. समाज, साहित्य, समाज कारण आणि अध्यात्म असं चौफेर लिखाण सरांचं आहे. सरांचा चौफेर अभ्यास आहे. मी आदरणीय महेंद्र शिंदे सरांना या ठिकाणी बोलावतो. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आदरणीय महेंद्र शिंदे सर. मित्रांनो नमस्कार. कवी हनुमान वरगुळे यांच्या चालू इसवी सनाचे चिरदाह या काव्यसंग्रहाबद्दल आपण चर्चा ठेवली. या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून पाचारण केलं म्हणून मी आपले आभार मानतो. मी आपले आभार याहीसाठी मानतो की स्वातंत्र्य कंच्या गाडवीचं नाव होतं हे साधारणतः 1976, 75, 77च्या काळामध्ये नामदेव ढसाळांनी म्हटलेलं होतं. परंतु आजची परिस्थिती तर त्याही पेक्षा भयंकर आहे. तर आज काय म्हणावं, आज जर नामदेव ढसाळ असते तर ते काय म्हणाले असते. इतकं भीषण असं वास्तव आपल्या समोर आहे. याचा उल्लेख मी यासाठी केला कारण अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये वाचक पीठासारखं अतिशय महत्वाचं असं एक व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे. आणि नाव सुद्धा अतिशय सुंदर आहे, वाचक पीठ. आणि त्याचे थोडे थोडके नव्हे तर 65 असे सेशन झालेले आहेत. आणि याची सुरुवात कोरोना काळामध्ये झालेली आहे. हे सगळं पाहू जाता हे व्यासपीठ म्हणजे अतिशय महत्वाचं आणि अतिशय वेगळेपण सांगणारं असं आहे. आणि आजचे कवी जे आहेत हनुमान वरगुळे, त्यांनी आपल्या काही कविता सादर करत असताना, आपलं मनोगत सादर करत असताना आपल्याच प्रार्थना आपणच पायदळी तुडवल्या जाणाऱ्या काळ म्हणजे हे चालू इसवी सन अशी त्यांनी जी मांडणी केली, असं जे त्यांनी वक्तव्य केलं ते मला वाटतं की ते खूप महत्वाचं आहे. आणि अशा आपल्याच प्रार्थना आपणच पायदळी तुडवल्या जाणाऱ्या काळाच्या जे काही चिरदाह आहेत त्याचे त्यांनी इथं यांच्या कविता संग्रहामध्ये उल्लेख आहेत. त्याचे ते शिलालेख आहेत. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्या सोबत या कवितेवर अतिशय महत्वपूर्ण असं भाष्य करणारे ज्ञानदेव राऊत किल्लारीचे, त्यांनी अतिशय सुंदर असं समीक्षण या कविता संग्रहाचं केलेलं आहे. या कविता संग्रहातील जे सौंदर्य स्थळ आहेत, कवितांचे जे वैशिष्ट्य आहेत, हे सगळे आपल्यासमोर अतिशय समर्थपणे उभा केलेले आहेत. तद्वतच आजच्या कार्यक्रमाचे एक महत्वाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर साहेब खंदारे यांनी हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेला असं मला अगदी मनापासून नमूद करावं असं वाटतं. त्यांच्या या निवेदनामध्ये त्यांनी लोकसाहित्य आणि सौंदर्यशास्त्र यांची अतिशय सुरेख अशी सांगड घालून आपल्या समोर काही नवीन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकूणच सगळ्या कवींना आणि कवी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला काही संदेश दिलेले आहेत. खरं म्हणजे कवितेबद्दलचं चिंतन असं वारंवार समोर यावं ही अतिशय माझी इच्छा नव्हे, ही काळाची गरज आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की एखादा कवी जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या मनामध्ये जी काही चीप असते ती अनेक काळांची नव्हे, अनेक जन्मांची असते. आणि हे मला वाटतं की वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी बोलत असताना दुसरा एक फार महत्वाचा संदर्भ दिला की जेव्हा आपण वर्तमानाची कविता लिहित असतो, आपण म्हणू की 1960 सालची किंवा त्या दशकाची किंवा घडलेल्या एखाद्या प्रसंगाची, अशी कविता कधीच नसते. तर त्या कवीच्या नेणिवेमध्ये अनेक वर्षांचा इतिहास, एक त्याचं संचित असतं. आणि या संचिताची एक आपण ज्याला म्हणूया सबकॉन्शियस मध्ये थोडी का होईना जाणीव असल्याशिवाय आणि त्या जाणीवेची एक प्रत्यय आल्याशिवाय कुठलीही महत्वाची कविता घडत नाही. आणि मला वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, कवितेबद्दल
ज्ञानदेव राऊत आणि साहेब खंदारे यांनी खूप भाष्य केलेलं आहे, खूप चांगलं भाष्य केलेलं आहे आणि एका महत्वाच्या कार्यक्रमाचा मला भाग होता आलं याचा मला विशेष आनंद आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचं मला एक फार काय म्हणूया कल्पकता दिसते या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भामध्ये. ते म्हणजे त्यांनी या कवितेवर भाष्य करण्याकरता एक मराठीतील प्राध्यापक आणि समीक्षक बोलवलेले आहेत. एक लोकसाहित्याच्या विषयातला, लोकसाहित्याच्या प्रांतातला एक अतिशय आपण ज्याला जाणे माने व्यक्तिमत्व म्हणूया असे साहेब खंदारे बोलवले आहेत. आणि अध्यक्ष म्हणून इंग्रजीचे प्राध्यापक जे थोडंफार इंग्रजी कवितेसोबत छेडखानी करतात आणि ज्यांचा स्वतःचा अभ्यास विषय सौंदर्यशास्त्र राहिलेला आहे, अशा 3 वेगवेगळ्या लोकांना एकत्र बोलावून त्यांनी मला वाटतं की ती फारच मोठी कल्पकता दाखवलेली आहे. आणि मला असंही वाटतं की त्या पाठीमागे त्यांचा काही एक निश्चित असा विचार आहे. मित्रांनो, हा कविता संग्रह वाचत असताना एक प्रामुख्याने मला एक अनुभूती आली आणि ती आपल्या सर्वांनाच आली असली पाहिजे असा मला एक विश्वास आहे. की अनुभूती म्हणजे ह्या सगळ्या सुट्या कविता जे 70-72 कविता आहेत, ह्या वेगवेगळ्या जरी कविता असल्या तर आपण त्या एकत्र वाचल्या म्हणजे एका बैठकीमध्ये वाचल्या म्हणजे त्या संपूर्ण 72 कविता सुद्धा एकच दीर्घ कविता आहे असं मला वाटतं. आणि हीच अनुभूती अनेक लोकांना, अनेक वाचकांना आली असेल. कारण या सगळ्या कवितामध्ये एक सूत्र आहे. या सगळ्या कवितामध्ये एक सूत्र आहे. या सगळ्या कविता आईच्या कविता आहेत, आई असण्याच्या कविता आहेत आणि बाई असण्याच्या सुद्धा कविता आहेत एकाच वेळी. आणि मला वाटतं की ही एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल हनुमान वरगुळे यांच्या प्रतिभेचं, यांच्या काव्य लेखनाचं. आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे फार महत्वाचा उल्लेख केला मला वाटतं की ज्ञानदेव राऊत यांनीही केला आणि साहेब खंदारे यांनीही केला. मी आहे, माझी आई आहे, माझ्या आईवर माझं प्रेम आहे, मी तिच्याबद्दल काही लिहितोय. मी जर माझ्या आईबद्दलच कविता लिहिली तर ती कविता नाही होऊ शकत, ते एक कथन होऊ शकेल. ती कविता नाही होऊ शकणार. ती कविता तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही तुमच्या आईबद्दल लिहित असताना तुम्ही सगळ्या जगातल्या आयाबद्दल लिहिता किंबहुना आईपणाबद्दल लिहित असता. तर हनुमान वरगुळे आपल्या या सगळ्या कवितामध्ये चालू इसवी सनातील चिरदाह या काव्यसंग्रहातील ते जेव्हा आपल्या आईबद्दल लिहितात तेव्हा त्याला हे वैश्विक परिमाण मला वाटतं की नक्कीच लाभलेलं आहे. ते आईपणाबद्दल लिहित असतात. आणि मला महत्वाचा वाटलेला भाग म्हणजे ते आईबद्दल लिहित असताना ते बाईपणाबद्दल सुद्धा लिहित असतात. बहुतेक वेळा आईबद्दल कविता लिहिणारे कवी फक्त आईबद्दलच कविता लिहितात. ती त्यांची कन्फाइनमेंट असते, ती त्यांची मर्यादा असते. परंतु हनुमान वरगुळेंच्या सबकॉन्शियसमध्ये, नेनिवेमध्ये बाईपण आणि तिचं दुःख, तिची वेदना ही तेवढीच महत्वाची असल्या कारणाने कदाचित आईपणामधून बाईपणामध्ये आणि बाईपणामधून आईपणामध्ये ते कधी येतात ते फार नकळत येतात. आणि ही सुद्धा हे नकळत येणं एकाच वेळी आईपणातून बाईपणाकडे मध्ये आणि बाईपणामधून आईपणामध्ये ही मला वाटतं त्याची कवी म्हणून असलेली ताकद आहे. ही कविता वाचत असताना कविता मॅच्युअर आहे, पण ही कविता पुढच्या काळामध्ये जेव्हा हनुमान वरगुळे कविता लिहितील ती अधिक मॅच्युअर होण्याची ज्या पाऊलखुणा आहेत, ह्या पाऊलखुणा ह्या सगळ्या कविताभर दिसत असतात आणि फार ठळकपणे दिसतात. मला वाटतं की एकूणच मराठी काव्य विश्वाच्या दृष्टीने अतिशय एक आश्वासक अशी बाब आहे असं म्हणायला जागा आहे. आता इथे मी एक माझ्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जेव्हा कविता करतो बहुतेक वेळा ती कविता आपले जरी शब्द असले तरी त्याचं जे एकूण पोएटिक संचित जे असतं, आपण मराठीच्या संदर्भामध्ये बोलूया, मराठी काव्य विश्वामधील जे एकूण संचित जे असतं त्या संचितातूनच आपण काही गोष्टी उचलत असतो कवी म्हणून आपल्याला भावलेल्या. अर्थात ही प्रक्रिया अतिशय कधी कधी जटिल असते आणि कॉशियस नसते.
ती सबकॉन्शियस मेमरीला असावी. हा माझा जो मुद्दा आहे तो थोडा सर्वांनीच काळजीपूर्वक ऐकावा अशी माझी इच्छा आहे. आपण जी कविता म्हणून करत असतो ती एकूणच जे कॉर्पस आहे मराठी काव्याचा, एकूण जे संचित आहे त्याच आपण अजाणतेपणे उचलत असतो. त्यातली भाषा असेल, त्याची प्रतिमा असेल, त्याचं भावविश्व असेल, त्यातला विचार असेल, हे नकळत होऊन जातो आणि त्या कवीलाही वाटतं की ही माझी ओरिजिनल कविता आहे. परंतु त्या एकूण मराठी कवितेच्या कॉर्पसमधून, संचितामधून आलेली असते. हे असं हनुमान वरवळीच्या कवितेमध्ये दिसत नाही की त्यांची अशी कविता वाटते. त्यांच्या प्रत्येक कवितेवर त्यांचा असा ठसा आहे. आणि एकूणच पुढे जे काही कवी कविता लिहितील मराठीमध्ये, त्यांना माझं सांगणं असं असेल की हे टाळण्याकरता एकूणच मराठी कॉर्पस किंवा संचित यापेक्षा वेगळं काहीतरी जर तुमच्याकडून येणार असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. मला वाटतं की सर्वात पहिल्यांदा काही करायचं असेल तर ते परत परत स्वतःमध्ये बुडणं, परत परत स्वतःमध्ये बुडणं, स्वतःला गाडून घेणं आणि गाडून घेतल्यानंतर जसं नवं अंकुर फुलावा तसं काहीतरी बाहेर घेऊन येणं, काव्यात्मक काहीतरी बाहेर घेऊन येणं, त्यापेक्षा वेगळा असा मला वाटतं की उपाय नाही. हे प्रथम. आणि मग आपल्या जाणीवा उन्नत करत जाणं, आपल्या वाचनातून, काव्य वाचनातून, मराठीतल्या, हिंदीतल्या, इंग्रजीतल्या, आपल्या सामाजिक राजकीय जे विचार आहेत, ते जे विश्व आहे त्याच्याशी अधिकात अधिक अवगत करून स्वतःला करून घेणं, समजून घेणं, मला वाटतं की हेही महत्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण हे सगळं तटस्थपणे पाहू शकणं हे फार महत्वाचं आहे. आजचा जो काळ मी पाहतो, अनेक आंदोलनं पाहतो, अनेक विचार पाहतो, अनेक येणारे प्रसंग पाहतो राजकीय सामाजिक जीवनातील, ते या आजच्या काळामध्ये सर्वस्वी संपूर्णपणे तटस्थ होऊन पाहण्याची जी कला आहे ती मला वाटतं की फार कमी होताना दिसत आहे. तर हे तटस्थपण जपणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जर काही सशक्त कविता लिहायची असेल भविष्यामध्ये तर मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. इथे मला हनुमान वरवळेबद्दल बोलत असताना कवी म्हणून मला त्यांच्याबद्दल तर आदर आहेच, परंतु ते प्रचंड चांगले वाचक आहेत हे इथं नमूद केलं पाहिजे. हे इथं नमूदच केलं पाहिजे याहीसाठी की मला आमच्याच पंचक्रोशीमध्ये असलेले काही कवी लेखक माहिती आहेत आणि मला थोडंसं नवलच वाटतं म्हणा. असे जे कवी आहेत त्यांची पुस्तकं काही प्रकाशित आहेत, त्यांना काही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार सुद्धा आहेत. मी अगदी काय म्हणूया सांगतो, मी अगदी हट्टानं सांगू इच्छितो, अगदी दाव्यानिशी सांगू इच्छितो की त्यांनी मराठीतलं कुठलंही साहित्याचं पुस्तक वाचलेलं नाही. ना मराठी कविता वाचलीये, ना कादंबरी वाचलीये, ना कथा वाचलीये. मी माझ्या स्वभावानुसार मी त्यांना म्हणालो सुद्धा की कसं शक्य आहे, तुमची 10 पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यांना पुरस्कारही आहेत, परंतु तुम्ही मराठीतलं काही वाचलं नाही, बाकीच्या भाषांचं राहू देत. तर हे असेही आपल्याकडे लेखक मंडळी आहे, त्यांना पुरस्कारही मिळतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर हनुमान वरवळे हे अतिशय उत्तम वाचक आहे. मला सुद्धा त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये फार उत्तम पुस्तकं सुचवली आणि काही उत्तम पुस्तकांचा मलाही त्यांच्याकरवी परिचय झाला, हे मी इथं विशेष नमूद करू इच्छितो. त्यांच्याबद्दल दुसरी सांगावयाची महत्वाची बाब म्हणजे ते वृत्तीनेच कवी आहेत. म्हणजे कविता लिहिणं ही त्यांची नैसर्गिक अभिव्यक्तीची वाट आहे. अतिशय नैसर्गिक कवी आहेत आणि त्यामुळे भविष्य काळात ते सुंदरच कविता लिहितील हे मी सांगू इच्छितो, हे असं मला वाटतं. परंतु मला अनेक शक्यता दिसतात मित्रांनो. कवी असणं ही अतिशय निसर्डी गोष्ट आहे. हे इथं आज जमलेले, माझं ऐकत असलेले किंवा हा एकूणच कार्यक्रम असलेले सगळेच लोक याकडे लक्ष देऊन असतील असं मला वाटतं, लक्ष देऊन ऐकतील मी आशा करतो. कारण कवी असणं ही फार निसर्डी गोष्ट आहे. एक तर ती कविता लिहिणं हीच मुळी निसर्डी गोष्ट आहे आणि दुसरी कवीची वृत्ती असणं ही पण निसर्डी गोष्ट आहे. साहित्यिक दृष्ट्या खूप क्रिएटिव्ह जरी असल्या त्या, आपण त्याला फार मूल्य जरी देत असलो, दिलंच पाहिजे, ती खूप महत्वाची गोष्ट आहे, ती नवनिर्माणाची गोष्ट आहे, परंतु निसर्डी सुद्धा आहे. कारण कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात. एक म्हणजे
बहुतेक वेळा कवी हा भावुक असतो असं मानलं जातं आणि काहीतरी भाववेल्हाळ लिहिणे म्हणजे कविता असत नाही. हे मी हनुमान वरगुळेला सांगत नाही, एकूणच आपल्या भविष्यामध्ये जे काही कवी होऊ इच्छितात त्यांच्याबद्दल लिहितो. म्हणून मागे बऱ्याच वेळा मी बैठकीमध्ये म्हणत असतो किंवा फेसबुकवर मी म्हणत असतो की बाई, आई, महापुरुष, सामाजिक आपले शेतकरी यांच्यावरच्या ज्या कविता आहेत त्या अधिक घासून घेतल्या पाहिजेत. म्हणजे भाषाशास्त्रीय दृष्ट्या म्हणा किंवा समीक्षेच्या दृष्टीनं म्हणा, कारण आजकाल या विषयावर लिहिणारे खूप आहेत भाववेल्हाळ कवी आणि टाळ्या वाजवणारे त्यांना आपसूक मिळतात कारण विषयच तसे आहेत. तर ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा कवी हा अनेक सामाजिक प्रश्नांचा किंवा राजकीय प्रश्नांचा तटस्थपणे राहून विचार करू शकत नाही. अर्थात हा माझा त्यांच्यावर आरोप नाहीये आणि मी पुन्हा एकाबद्दल बोलत नाहीये, परंतु सामाजिक आणि राजकीय विचार करत असताना अतिशय लॉजिकल, अतिशय कठोर तर्कयुक्तपणे आपण लिहिलं बोललं पाहिजे आणि कविता ही वेगळी गोष्ट आहे असं मला वाटतं. मित्रांनो, आणखी एक गोष्ट मला इथे मांडायची आहे. आता तुम्ही मला अध्यक्षपद दिलंच आहे आणि सुंदर ऐकतायत की नाही, मन लावून ऐकतायत की नाही हे मला कुणाचेही व्हिडिओ चालू नसल्यामुळे मला कळत नाहीये. असं मी समजतो की तुम्ही सुंदर ऐकतायत. तर मित्रांनो, मला वाटतं की ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि अस्सल कविता त्यातूनच जन्माला येईल असं मला वाटतं. कवितेवर बरंच भाष्य झालेलं आहे आणि आपण चांगला आस्वाद घेतला, चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये मला तुम्ही सम्मिलित करून घेतलं. या कार्यक्रमाचे संचालन करणारे भास्कर निर्मळ असतील किंवा वाईच्या ज्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक अतिशय सुंदरपणे केलेलं आहे, योगिता राजकर मॅडम असतील, उपस्थित असलेले विश्वाधार देशमुख असतील, ठाकर सर असतील, इतर अनेक जण असतील, झोडगे सर असतील, या सर्वांना भेटून मला आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाबद्दल मी एकदा पुन्हा आनंद व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. आपलं मौलिक मार्गदर्शन